कावरे कुटुंबियांनी नियोजन खूप सुंदर केलं, पण त्या नियोजनाला पावसाची नजर लागली म्हणलं तर काही वावगस होणार नाही. चला, पूर्वी लोक ज्यावेळेस यज्ञ करायचे त्यावेळेस पाऊस आल्याशिवाय यज्ञ परिपूर्ण होत नव्हता अशी लोकांची आख्यायिका आहे. बरोबर आहे का नाही? चला, थोडं उल्ल हो आपण, दुसऱ्याच्यापेक्षा दुसरं काही नाही. थोडा त्रास होईल, काळजी करू नका. लोक पावसात कामं करतात. बरोबर आहे का नाही? करतात ना. आपण पावसात वारी करतो. पुढारी पावसेच सभा जर घेत असेल तर आपण एखाद्या वेळेस पावसात कीर्तन करून पाहू ना. काय मरत तर काहीच नाही. आपण काही ताण नका घेऊ. थोडा जाणं या निसर्गाचा नेम आहे दादा, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. जो व्यक्ती जन्माला आला त्याला जावंच लागणार, मग तो कोणीही असो. लोक फक्त जाण्याचं कारण सांगतात, पण जावं लागतं हे निश्चित आहे. बरं बाबा, काही लोक म्हणतात महाराज आमचे वडील करोनाने गेले, काही म्हणतात आमचे वडील कॅन्सरने गेले, काही म्हणतात आमचे वडील अपघाताने गेले. अरे, हे देवानं तुमचं आणि माझं जाण्याचं कारण ठरवलेलं आहे. पण या जगाचा त्रिकालाबाधी सिद्धांत आहे की कोणी का असेल त्याला जावं लागतं महाराज. प्रत्येकाच्या जाण्याची तारीख वेगळी आहे, प्रत्येकाच्या जाण्याचा दिनांक वेगळा आहे, प्रत्येकाच्या जाण्याची वेळ वेगळी, प्रत्येकाच्या जाण्याचं कारण वेगळं आहे, पण प्रत्येकाला जावं लागतं. महाराज सांगतात, ऐका. आया है सो जाएगा राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ़ा, कोई बंधा जंजीर. ज्या विश्व मालकाने हे विश्व निर्माण केले, ज्या जगाच्या मालकाने हे जग निर्माण केले, त्या विश्व मालकाच्या बापाला जर या मृत्यू लोकांची यात्रा संपून जावं लागली तर तुमचा आणि माझा बाप तुम्हाला मला सोडून गेला, यात काय नवले तुकोबराय सांगतात. एथा नाही उरो आले एरते पामर जीव किती. जाणं या निसर्गाचा नेम आहे, जाणं या प्रकृतीचा नेम आहे. राहण्यासाठी कोणीच आलेलं नाही. फक्त बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, कोणाच्या पुण्यतिथीला गेले, कोणाच्या वर्ष श्राद्धाला गेले की बसल्या बसल्या कीर्तनकारासमोर हाही विचार कधीतरी करत जा की तुम्ही गेल्यानंतर सुद्धा तुमच्या घरच्यांनी तुमची पुण्यतिथी घातली पाहिजेत. तुम्ही एवढं चांगलं नका जगू बसणारे मंडळी की तुमच्यासाठी नगर जिल्हा रडल, पण कमीत कमी तुमचा शेवगाव तालुका आहे तुम्हाला, नेवासा तालुका, आपला नेवासा तालुका आपल्यासाठी रडला पाहिजे. एवढं तर प्रत्येकानं जगलंच पाहिजे. बरं नका का नेवासा रडेनं, कमीत कमी आपलं कुकाना गाव, आपलं गाव आपल्यासाठी रडावं एवढं तर प्रत्येकाने प्रयत्न केलेच पाहिजेत. काही काही महात्मे एवढे भाग्यवान असतात की त्यांच्या मरणाची वाट त्यांचे घरचे पाहतात. एवढे दिवस जगूच नका महाराज, थोडे दिवस जीवन जगा, पण जीवन असं जगा. कबीर महाराज सांगतात, तुकोबराय सांगतात, सर्व संतांनी सांगितलं, हा उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे, कीर्ती मागे, उत्तमची उरे कीर्ती मागे.
कबीरा कबीरा हो कबीरा। कबीरा जब हम पैदा हुए जग हसे हम रोए, ऐसी करणी कर चलो जग रोए हम हसे। असं जीवन जगा की तुम्ही गेल्यानंतर तुमच्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे। खूप गोड अभंग मी तुम्हा सर्व मायबापांच्या सेवेसाठी घेतलाय। एवढी धावपळ करून आलो, एवढं रात्रभर जागरण करून आलो म्हणजे तुम्हाला हसवण्यासाठी आलेलोच नाहीये, तुमची करमणूक करण्यासाठी सुद्धा आलेलं नाही आणि मनोरंजन व्हावे असा माझा मानसच नाहीये महाराज। तुम्ही सर्व जाणकार महाराज मंडळी आहात, टाळकरी सुद्धा तुम्ही बन्सी महाराज तांबे यांचे टाळकरी आहात, त्याच्यामुळं एका मोठ्या महात्म्याच्या सहवासामध्ये वावरणारे लोक आहात तुम्ही। थोडं लक्ष देऊन कीर्तन ऐका। अगदी थोड्या वेळामध्ये या अभंगाची भूमिका मला तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवायची। अभंग जगद्गुरु तुकोबरायचा आहे, 4 चरणाचा आहे, 4 चरणाचा आहे। या अभंगामध्ये तुकोबराय जगाच्या मालकासमोर आपल्या जीवनात दुःख व्यक्त करतात। अभंगात प्रवेश करण्यापूर्वी एक छोटीशी शंका तुम्हा सर्व मायबापा समोर निर्माण करतो, लक्ष देऊन ऐका। तुकोबराय सारखा एक महात्मा, तुकोबराय सारखा एक योगी पुरुष, तुकोबराय सारखा एक वैराग्यवान व्यक्ती, काय दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये आला असं बोलो की तुकोबराय सारख्या महात्म्याला ते पांडुरंग परमात्म्यासमोर व्यक्त करण्याची वेळ आली। एक खरं सांगू का, दुःखाच्या शास्त्रामध्ये 3 प्रकार आहे। दारिद्र्याचं दुःख, पापाचं दुःख, गर्भवासाचं दुःख। हे 3 नसेल कळले तर अजून 3 सांगतो। आध्यात्मिक दुःख, आदिभौतिक दुःख आणि आदिदैविक दुःख। एवढे दुःख सांगून तुम्हाला दुःख देण्याचा माझा मुळीच हेतू नाही, आपण जसं जमल तसं सांगण्याचा प्रयत्न करू। पहिलं दुःख आहे दारिद्र्याचं। दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये कसं असू शकतं महाराज सांगू तुम्हाला। तुकोबरायच्या गाथ्यामध्ये एक अभंग आहे, याती शूद्र वैश्य केला व्यवसाय, आधी तो हा देव कुळ पूज्य, नये बोलो परी पाळीले वचन केली याचा प्रश्न तुम्ही संती। या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायने स्वतःचा जीवनपट समाजासमोर ठेवलाय। जो महात्मा दुष्काळ पडल्यानंतर बरं झालं म्हणतो, देवा बरं झालं माझी पाटीलकी गेली 1, बरं झालं माझी सावकारकी गेली 2। याच्याही पुढे जाऊन सांगू का, जो महात्मा बायको मेल्यानंतर म्हणतो बरं झालं, त्या महात्म्याच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख कसं असेल महाराज, याच्याही पुढे जाऊन सांगतो तुम्हाला। तुकोबराय दारिद्र्य नव्हते, तुकोबराय गरीब नव्हते। बरेचसे काही अज्ञानी लोक, नास्तिक लोक साधू संतांना भिकारी म्हणतात, पण खरं सांगू का, साधू संतांसारखे श्रीमंत या जगामध्ये दुसरे कोणीच नव्हते। काही लोक म्हणतात ज्ञानोबरायला खायला भेटत नव्हतं म्हणून मग समाधी घेतली। कोण म्हणतोय तुम्हाला? अरे माझ्या ज्ञानोबरायच्या दारात सोन्याचा पिंपळ आहे, त्या मायेच्या घरात किती सोनं असेल महाराज, याचा विचार करा। सकळ संता माझी राजा स्वामी एकनाथ माझा। नामदेवरायचा हाताचा स्पर्श दगडाला झाल्यानंतर दगड जर परीस होतो, ती ज्ञानोबराय कसे, नामदेवराय कसे गरीब असतील। तुकोबरायच्या जीवनाचा इतिहास जर डोळ्यासमोर ठेवला, त्या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे कोण होते हो? शिष्य होते। साधा तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला, तुम्ही कोणाच्याही जमिनीवर कब्जा करता गड्या हो, कोणाचं लिटिगेशन करता, कोणालाही धमकी देता, मी आमदाराच्या मांडी लावून बसतो। साधा 5 वर्षाचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तर तालुक्यात तुम्ही कोणाची गच्ची पकडता। या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज तुकोबरायचे शिष्य होते। तर तुकोबराय गरीब कसे असतील? अजिबात नाही, लक्ष देऊन ऐका। मग दारिद्र्याचं दुःख जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये नाही। दुसरे पापाचं। साधू संत अशा अवस्थेला प्राप्त झाले असतात की त्या ठिकाणी पाप नाही पुण्य नाही। तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागोने दी। अजून एक प्रमाण आहे का, हा हा सुंदर ते विष्णुदास जगी पाप पुण्य अंगी पाप पुण्य अंगी विष्णुदास
दास जगी पाप पुण्यांगी न टळत्या. तुकोबरा अशा अवस्थेला प्राप्त झाले होते की त्या ठिकाणी पाप नाही पुण्य नाही. ठीक आहे महाराज, तुकोबराच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये. जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाही. काही म्हणतील गर्भवासाचं दुःख, अजिबात नाही. गर्भवासाचं दुःख तुम्हाला आणि मला. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा मांसमळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा देहात असे. ऐका ना, साधू संतांना गर्भवासाचं दुःख नाही याचं कारण महाराज सांगतात गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. आणि साधू संतांच्या जीवनामध्ये जर गर्भवासाचं दुःख असतं तर साधू संतांनी जीवनामध्ये ही प्रतिज्ञा केलीच नसती. महाराज सांगतात घेईन मी जन्म याचा साथी देवा, 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 घेईन मी जन्म तुझी चरण सेवा साधावया किंवा पांडुरंगा दोन्ही पाठे. बरोबर आहे का नाही? गर्भवासाचं दुःख जर साधू संतांच्या जीवनामध्ये असतं तर साधू संतांनी मी जन्माला येईल अशी प्रतिज्ञा केलीच नसती महाराज. मग तुकोबराच्या जीवनामध्ये गर्भवासाचं दुःख नाहीये. जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये दारिद्र्याचं दुःख नाहीये. जगद्गुरु तुकोबराच्या जीवनामध्ये पापाचं दुःख नाहीये. मग महाराज दुःख तरी कोणतं आहे की ते पांडुरंग परमात्म्याला सांगतात की ते कमी कर. ऐका दादा, तुकोबराय देवासोबत भांडणं करतात. तुकोबराय सांगतात देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला गड्या हो. तुझ्यासाठी पत्नी अन्न करता मेली तरी परमार्थ नाही सोडला. आतापर्यंत तुझी वारी खंडित होऊ दिली नाही. एवढा परमार्थ करून, एवढी तुझी सेवा करून, एवढं तुझं देवदेव करून अजून सुद्धा तुझ्या आणि माझ्या मधला जो दुरावा आहे तो दिवसेंदिवस वाढत चाललाय, कमी नाही होते महाराज. बरोबर आहे का नाही? बंडखोरी केव्हा होती? कारण काय बंडखोरीचं? आपला माणूस असून आपलेच काम होत नसेल तर काय तुझ्या सोबत राहायचं? जाय बंडखोरी. तुकोबराय देवाला सांगता देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून जर तू आमच्यावर कृपाच करत नसत तर काय तुझ्या देवपणाला का आग लावायची का? तुकोबरायने सुद्धा देवाला धमकी दिलेली आहे. आताच लोक धमकी देतात असं नाहीये. तुकोबरायने सांगितलंय जास्त वजनात बोलायचं नाही. आम्ही म्हणून तू आहे, तू म्हणून आम्ही नाही. तुझं बॅकग्राऊंड आम्हाला माहित आहे, तू किती खराब आहे, तू किती भ्रष्टाचारी आहे, सगळं माहित असून सुद्धा आम्ही लोकांना सांगतो आमच्यासारखे साहेब नाही. तुकोबराय, ज्ञानोबराय, नाथ बाबा, नामदेवराय देवाला धमकी देत असताना सांगतात अरे तुझं काय वजन आहे देवा? चुरा चुरा कर माखन खाया. तुझा व्यवसाय चोरीचा आहे. तू का लय खानदानी असं काही नाहीये. कोणी म्हणे देवकीचा, कोणी म्हणे वसुदेवाचा, कोणी म्हणे नंदा यशोदेचा, कोणी तुझ्या खानदानाचाही पत्ता नाहीये. बरं तुझं बॅकग्राऊंड चांगलं म्हणवतं, तुला बायको सुद्धा कोणी दिलंय. रामायणातला आणि भगवान श्रीकृष्णाच्या जन्मातला फरक सांगू का? रामायणामध्ये यज्ञ केल्याशिवाय पोरं होत नव्हते आणि भगवंताच्या अवतारामध्ये भांडणं केल्याशिवाय बायको भेटत नव्हती. पोरगी कशी देतील? दिसायला काळ. व्यवसाय चोरीचा. मग सगळ्या जेवढ्या बायका आहेत तेवढ्या सगळ्या अशाच आणलेल्या आहे. कोणते पळून आणली, कुठं काही भांडणं करून आणले. म्हणून तुकोबराय सांगतात आमुचिया भावे तुझं देव पण ते काय विसरून राहील असे, समर्थाशी नाही उपकार स्मरण दिले आठवण वाचून या. जसं तुकोबराय देवासोबत भांडतात तशा गवळणी सुद्धा भांडतात. गवळण देवाला सांगतात देवा ऐक ना, याचे लागी ओ ते जियेले भोग, याचे लागी ओ गेले नाना याग, याचे लागी ओ या विषयाचा त्याग, जन्मोजन्मांतरी केली हे सूचना. देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केलाय. सगळं काही करून या अरण्यात तुझ्यासाठी आलो, तू आम्हाला सोडून गेला. काय मोकलिले वनी सावजानी वेढिले. मग गवळणी दावा केला कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे जग जेठी, कानया रे
जग जेटी दे भेटी एक वेळा. तुकोबराय जसे अंतकरणातून देवाला धावपळ अंतकरणातली खंत व्यक्त करतात, तसं गवळणी सुद्धा सांगतात, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला रे, तुझ्यासाठी काय नाही केला. मग गवळणीच्या विरहामधून जे तयार झालं त्यालाच गोपीगीत म्हणतात. जयती ते दिकम जन्मना व्रज क्षयत इंदिरा शश्वत त्रयी. सुंदर असं गवळणीचा फक्त 18-19 श्लोकामध्ये गवळणी वर्णन केलेलं आहे. तुकोबराय सांगता, देवा तुझ्यासाठी सर्वस्वाचा त्याग केला, पण एवढं करून सुद्धा तुझ्याने माझ्यामध्ये जे दुरितांचं जाळं आहे, जाळं म्हणलं की तुमच्या लक्षात येतं जवळपास धरण असेल, मच्छीमारी माशी पकडण्यासाठी घेऊन जातात धरणावर, त्याला काय म्हणतात दादा? जाळच म्हणतात. पारधी समाजाचा एखादा व्यक्ती असेल, तो जंगलामध्ये जाळी लावतो हरण पकडण्यासाठी, त्याला काय म्हणतो? जाळच. सस पकडण्यासाठी जाळं जे तुमच्या डोक्यात आहे माझ्या डोक्यात आहे ते जाळं नाही. जाळं या शब्दाचा सोपा अर्थ आहे ममत्व. जाळं या शब्दाचा अर्थ काय आहे? ममत्व. आणि या जाळ्याचाच उपदेश गोकर्णाने आत्मदेवाला भागवतामध्ये केलेला आहे. खूप सुंदर आहे, ऐका. देहेस्तिमां श्रुतरे भीमतीं तेजत्वं जाया श्रुतादिषु सदा ममता विमुंच पश्यानिशम जगदे दक्षिण भंगनिष्ठम वैराग्य राग रसिको भवभक्तिनिष्ठा. पिताश्री, या हाडामासाच्या शरीराविषयी तुमच्या अंतकरणामध्ये जे ममत्व आहे ते ममत्व सोडून द्या, देवाचं चिंतन करा. किती गोड श्लोक आहे. धर्मं भजस्व सततम त्यजलोक धर्मान. जा जंगलामध्ये जाऊन देवाचं चिंतन करा. मानवी देहाला दुःखाला कारण फक्त ममत्व आहे. मी खरं सांगू का, मोरे दादा, हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे? हो, हा माईक सजीव आहे का निर्जीव आहे? निर्जीव आहे, बरोबर आहे का नाही? हा माईक कीर्तन संपल्यानंतर 4 वर्ष जरी या ठिकाणी ठेवलं तर हलणार नाही. गोडचे तो हललो अजिबात नाही, कारण की हा निर्जीव. त्याला काही गरज नसतं मोरे दादाशी घेणं नाही, तुमच्याशी घेणं नाही, कीर्तन करायशी घेणं नाही, काहीच नाही. पण हा माईक निर्जीव आहे, याला काही घेणं देणं नाही. पण हा माईक जर कीर्तन संपलं, माझ्याकडून खाली पडला, फुटला माईक, 10-5 हजार रुपये त्याला खर्च आहे. खरं सांगा, दुःख माईकला होतं का मोरे दादाला होतं? आमच्या कोणाला होतं? मोरे दादा. याचं कारण काय आहे? मोरे दादाने या माईक विषयी अंतकरणामध्ये ठेवलेलं ममत्व. कळलं का तुम्हाला? एकदम सोपं आहे महाराज. काय? मोरे दादाने माईक विषयी अंतकरणामध्ये ठेवलेलं ममत्व, जाळं, की हा माईक कोणाचा आहे? माझा आहे. कोणाचा आहे? माझा आहे. आणि जिथं माझं म्हणलं तिथून दुःखाला सुरुवात होती महाराज, बरोबर आहे का नाही? जिथं माझं म्हणलं तिथून दुःखाला सुरुवात होती. संसार करू नये असं माझं म्हणणं नाही, लेकरा बाळात राहू नये असं माझं म्हणणं नाही, राजकारण करू नये असं माझं म्हणणं नाही, सर्व काही करावं. पण संसारात राहत असताना माणसाने कमळाचा आदर्श घ्यावा. कोणाचा आदर्श घ्यावा? कमळाचा आदर्श घ्यावा. कमळ गटारात राहतं महाराज, चांगल्या पाण्यात उगवत नाही. कुठं उगवतं? गटारामध्ये. पण त्या कमळाचा एक सुंदर स्वभाव आहे, ते राहतं गटारात, मोठं होतं गटारामध्ये, पण गटाराचा एक शिंतोडा सुद्धा अंगावर घेत नाही महाराज. तसं तुकोबराय सांगतात, संसारी असावे, असोनी नसावे. संसार करा ना, फक्त दिसण्यासाठी संसार करा, अंतकरणापासून परमार्थ करा. अरे तुकोबरायने संसार केला नाही असं नाही. पहिली पत्नी मेल्यानंतर तुकोबरायने आग्रस्त दुसरी पत्नी केली. शावकार होते तुकोबराय, 350 एकर जमीन होती, सगळं काही होतं. दिसत जरी संसार करत असताना होते, पण अंतकरणापासून तुकोबराय काय करत होते? परमार्थ करत होते. गवळणीने स्वधर्माचा त्याग नाही केला, गवळण नवरा बायकोचा त्याग नाही केला, सर्वस्वाचा त्याग नाही केला, तरी सुद्धा भगवंताने त्यांच्यावर कृपा केली. याचं कारण, गवळणी घरामध्ये जरी राहत होत्या तरी मनामध्ये कोणाला ठेवत होत्या? भगवंताला. किती मन त्यांचं भगवंत रूप झालं होतं. गोकुळेला मथुरेला जर दही दूध तूप लोणी घेऊन गेले की डोक्यावर दही दूध तूप लोणी असायचं, आणि मुखामध्ये गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या, गोविंदू घ्या कोणी दामोदर घ्या गे, तव तव हासती मथुरे एखादी माय माऊली तुमच्या कुकाण्याला आली, सकाळची वेळ आहे, 9-10 वाजलेले, डोक्यावर कांदे बटाटे शेवग्याच्या शेंगा आहे, आणि तिने सुरू केलं, पांडुरंग घ्या कोणी विठ्ठल घ्या गे. माया, तुम्ही काय विचार करसाल? बाई नक्कीच्या गोळ्या संपल्या. काय म्हणसाल तुम्ही? बाई नक्कीच्या गोळ्या संपल्या. हिच्या डोक्यावर तो बटाटे, हिच्या डोक्यावर तो वांगे, आणि गोविंदू घ्या. असं काही नाही. तुकोबराय सांगतात, आता हरी बाहेर हरी, हरीने घरी कोंडी येले. ज्याच्या अंतकरणामध्ये जो विषय ना, तो अंतरीचे धावे स्वभावे बाहेरी धरिताही परी आवरे ना. ज्यांचा विषय नारायण झाला त्यांच्या जीवनामध्ये बाकी काय राहील? म्हणून जाळं जो आहे त्या जाळ्यामुळे आपण सगळेजण दुःखी आहोत. मानवी देहाची सगळ्यात मोठी भ्रांतीची आहे
की मनुष्य दुःखी फक्त ममत्वामुळे, ते ममत्व काढा जीवनात दुःख होण्याचं काही कारणच नाही. तुकोबराय सांगता देवा एवढा परमार्थ करून, एवढी तुझी सेवा करून दिवसांदिवस तुझ्या आणि माझ्या मधलं अंतर वाढत चाललंय आणि त्याला कारण फक्त जाळं आहे. ते जाळं माझ्या जीवनातलं दूर करणे, एकदा या दुःखातून मला मोकळ कर. अभंगाचं पहिलं चरण. एक वेळ करी या दुखावे एक वेळ करी या दुखावे एक वेळ करी या दुखावे एक वेळ करी सर्व मंडळीला. का एका दिवशी एवढी जमव करणं सोपं नाही बरं. आता तुम्ही नियोजनच एवढं सुंदर केलं, आता नियोजनच वायुनंदनकडे असल्यावर बाकीचं काय घेऊन बसले महाराज. वा वा. ज्यांची कीर्ती हवेसारखी महाराष्ट्रात आहे, वाऱ्या हाती माप असं गाव नाही की तिथं माहित नाही. मंडप म्हणलं की वायुनंदनच. आणि हवा जी असते ना ती अशी मर्यादित नसते महाराज, बरोबर आहे का नाही. कूलरची हवा मर्यादित आहे, एसीची हवा मर्यादित आहे, फॅनची हवा, पण वायू हा मर्यादित नाही. आता वायुनंदनानं नियोजन केल्यानंतर काय असेल. खूप तयारीनं आलो होतो सगळेच मंडळी, आमचे ओमकार दादा, आमचे गुरुजी, सगळेच मंडळी एवढे असे कंबर खसून आले होते. पण आता काय होतं माहिती का, कधी कधी एखादी माय माऊली एखादं गोरप्पान लेकरू असतं, असलं सुंदर शृंगार करते, त्याला जॉन्शन बेबी साबण धुती वगैरे एकदम सुंदर करते, पावडर बिवडर लावते, गोरप्पान लेकरू असतं, दुधासारखं पांढरं असतं. आणि सगळा मेकअप झाला की ती माय काय करते माहितीये का, त्याच्या गालाला काळा टिपका लावती. का लावती बरं, की माझ्या लेकराला कोणाची, मग एवढ्या गोऱ्या पान लेकराला हा काळा टिपका म्हणजे पाऊसच आहे. विठ्ठल विठ्ठल
कार्यक्रमाला आमचे कातकडे गुरुजी वगैरे हे सगळे एका ठिकाणी सापडत नाही महाराज हे सगळं, पण असा आनंद होता. पण चला समयासी सादर व्हावे. कधी कधी असंही ऍडजस्ट केलं पाहिजे ना महाराज. कोणी दिवसी बैसोनी हातीवर, कोणी दिवसी पालकी सुभेदार, कोणी दिवसी पायाचा चाकर चालत जाय, देव ठेवील तैसे राहावे. अभंगाकडे या अभंगामध्ये माझे जगद्गुरु तुकोबराय देवाला सांगता, देवा ऐक ना पांडुरंगा, एक वेळ करी या दुःखा वेगळे, देवा एकदा मला या दुःखापासून वेगळं कर आणि दुरितांचे जाळे उगवणी. आता जगद्गुरु तुकोबरायच्या जीवनामध्ये जे दुःख आहे ते तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अजिबात नाहीये. आपल्या जीवनात आता कोणतं दुःख आहे खरं सांगा? आपल्या दुःखात जीवनात पावसाचं दुःख आहे. आता गरज आहे काय बिचाऱ्याची? काहीच नाही. पण देवाचं गणित असं आहे, गरज नसली की आल्याशिवाय राहत नाही. आता सध्या महाराष्ट्रात पावसाची गरज नाही, कारण सोयाबीन तोंडाशी आली, कपाशी तोंडाशी आली, शेतकऱ्याच्या तोंडाजवळ घास आलाय आणि हा बाबा घाण केल्याशिवाय राहणार नाही. बरं इथं कोणाचा वशिला चालत नाही. देवानं दोन खाते गुरुजी आपल्या स्वतःकडेच ठेवलेली, एक मरण आणि निसर्ग. बरं झालं मरणाच्या ठिकाणी लोक मॅनेज होत नाही, वशिला चालत नाही, पैसे चालत नाही. असं जर झालं असतं ते मोठे मोठे बोके मेलेच नसते, आपल्यासारखे गरीबच मेले असते महाराज. उलट बरं झालं ते. नाही तर देव न्यायला यम न्यायला आल्यानंतर याने डायरेक्ट चेक फाडून दिला असता, हे चेक घे आणि काय अमाऊंट टाकाय टाक, एन्जॉय कर, घे खोके घे, ताण नको घेऊ, निवांत राह, असं म्हणलं असते हे लोक. पण यमाच्या ठिकाणी कोणाचा वशिला चालत? आता 10-12 दिवसापूर्वी सायरस मिस्त्री म्हणून त्यांच्या गाडीचा अपघात झाला. 72,000 कोटीच्या मालक होत्या त्या. एक सांगू का महाराज, लोक म्हणतात त्याच्याकडे एवढी संपत्ती. मरणाला पैसा लागतच नाही, मरणाला डॉक्टर लागत नाही, मरणाला कारण लागत नाही. आलं ना बाबा. काही लोक म्हणतात महाराज माझे वडील जगले असते हो, पण ऑक्सिजन भेटलं नाही. कोण म्हणतंय तुम्हाला ऑक्सिजन लोक जगतात? अरे टँकर ऑक्सिजन ज्यांच्या स्वतःच्या हॉस्पिटलचा आहे त्यांचे घरचे लोक सुद्धा मेले हो. तुम्ही असं नका समजू की पैशावाले जगतात, अजिबात नाही. कोट्यावधी रुपयाची ज्यांची प्रॉपर्टी होती असे राजकारणी लोक सुद्धा कोरोनाच्या काळात मेले. माणसं पैशानं जगत नाही, माणसं डॉक्टर कोण जगत नाही, माणसं ओळखीनं जगत नाही. आलं की जावं लागतं, एवढं ध्यानात ठेवा. तुमच्या आणि माझ्या दुःखाचं कारण भिन्न भिन्न आहे. जे दुःख तुम्हाला येते मला नाही, जे मला येते तुम्हाला नाही, पण आपल्या दोघांना कोणतं कोणतं दुःख निश्चित. कबीर महाराज सांगतात, कोई तन दुखी कोई मन दुखी, कोई धन बिना रहत उदास, थोडे थोडे सब दुखी सुखी राम के दास. काही लोक शरीरानं दुखी आहे, काही लोक मनानं दुखी, काही लोक धनानं दुखी आहे. पण अशा लोकांचा विचार जीवनामध्ये करू नका. दुःख फक्त हेच ठेवा की जगाच्या मालकाची कृपा आपल्या जीवनामध्ये होत नाही. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन, करा समाधान चित्त माझे, काही खंड येईल देवाची कृपा जीवनामध्ये होत नाहीये, देवाचा आशीर्वाद जीवनामध्ये प्राप्त होत नाही. हे दुःख जीवनामध्ये ठेवा. तुकोबराय सांगतात, ऐशी चिंता करी सदा सर्व काळ, रात्रंदिवस हे चितळमळ. तुका म्हणे नाही आपले बळ, जेणे फळ पावे निश्चयशी. भेटेल त्याला फक्त देवाच्या विषयी विचारा. पुसावेसी हेची वाटे, जे जे भेटे तयासी, देव कृपा करील मज. मातंग ऋषीने शबरी आई साहेबाला सांगितलं होतं, शबरी हे शबरी, तुझी सेवा पाहून मी प्रसन्न आहे, काळजी करू नको, जगाचा मालक प्रभू रामचंद्र तुला भेट देणार आहे. त्या दिवसापासून 14 वर्ष वाट पाहिली. किती वर्ष वाट पाहिली दादा? 14. तुम्हाला तर असं वाटतं एक वारी केली म्हणजे देव आपल्या घरी सालांडायला पाहिजे. तुमच्या बापाची ठेवी अजिबात नाही. परमार्थ तुम्ही जेवढा सोपा समजता तेवढा नाहीये. गण लावला आणि कीर्तन केलं, धोतर घातलं, याच्या खूप दूर आहे परमार्थ. लक्ष देऊन ऐका महाराज. तुम्हाला संसारामध्ये साध्या साध्या नोकऱ्या जर जीवनामध्ये घ्यायचं असेल, नुसतं MBBS व्हायचं असेल तर 35 वर्ष अभ्यास करावा लागतो. किती वर्ष अभ्यास करावा लागतो? PhD जर व्हायचं असेल तर 40 वर्ष अभ्यास करावा लागतो. तिथं जेवढ्या काही माझ्या आई बहिणी बसलेल्या मायानो, लग्न झाल्यावर लगेच दुसऱ्या दिवशी आजी होता का हो तुम्ही? नाही ना. संसारात आजी होण्यासाठी 45 तरी वर्ष लागतात. पहिलं तुम्हाला एखादं लेकरू व्हावं लागतं, ते लेकरू 18-19 वर्षाचं व्हावं लागतं, त्याचं लग्न व्हावं लागतं, त्याला ज्यावेळेस मुलगा मुलगी होईल त्यावेळेस तुम्ही काय होता? मग संसारात आजी होण्यासाठी जर 40 वर्ष लागतात तर परमार्थ का आपल्या बापाची ठेव आहे का? गेले लगे देवाची कृपा व्हायला. तू लोकांच्या डोक्यामध्ये एवढंच प्रमाण आहे. तुका म्हणे सोपे आहे सर्वाहुनी, बस एवढंच अर्थ. अर्पण खाली खुटी ठोकलेली तुकोबरायनी, शहाणा तो धनी. हे लक्ष द्या ना. ज्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये हा अभंग आहे
त्या जगद्गुरु तुकोबरायच्या गाथ्यामध्ये दुसराही अभंग आहे, ऐका. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, 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 निवडे तो बळी विरळा सुर, निवडे तो बळी विरळा सुर, जेथे पाहे तेथे देखे जेथे जेथे पाहे तेथे देखे सांगितलं की तुका म्हणे सोपे आहे सर्वहुनी, त्याच तुकोबरायचा गाथ्यामध्ये अभंग आहे. भक्ती तो कठीण शुळावरील पोळी, निवडे तो बळी विरळा शूर. लोकांना परमार्थ सोपाच वाटतो. लोकांना वाटतं हा काय महाराज लोक येतात 2 तास बोलतात निघून जातात. एवढं सोपं नाही ते. कीर्तन संपल्यावर चहाची सूचना देत असताना 12 वेळेस वागतो आपण. एवढं सोपं नसतं. आमच्या गुरुजी पाख वाजत आहेत. एवढं सोपं नाही. तुमच्या गावचे काही म्हातारे म्हणतील हा काय दरवर्षी यांना बोलवायचं आपण वाजू, जमत नाही ते. तरुणपणात घासावं लागते त्याला, दगडानं नाही, प्रॅक्टिस करावं लागते. शिळ्या भाकरीचे कुटके खावं लागतात. ज्ञानोबराय तुकोबरायची प्रदक्षिणा करावं लागती. इंद्रायणीचं स्नान करावं लागतं. परमार्थातली कोणतीच गोष्ट एवढ्या सहज नाही भेटत दादा. हे लोक जे गायन करतात, आमचे कातकडे गुरुजींना आम्ही सोबत होतो पुंडलिकराय धर्मशाळेकडे. एक राग महाराज या माणसानं कमीत कमी 4-4, 5-5, 10-10 तास एका रागाची प्रॅक्टिस केली. तेव्हा लोक प्रेम करतात. हो, लोकांना असं वाटतं एवढं सोपं नाही. नाही नाही सोपं काहीच नाही जगामध्ये. तुम्हाला साधी सोयाबीन जर घ्यायची असेल तर 4 महिने वाट पाहावं लागते की नाही दादा. स्वतःच्या लेकरापेक्षा ती खुरपावं लागती, तिचं हे करावं लागतं, फवारणी करावं लागती, सगळं काही करावं लागतं. तवा कुठं एका एकराला 5, 6, 10, 15 पोते होतात महाराज. 6 महिन्याचं सोयाबीनचं पीक घेण्यासाठी 4 महिने शेतकऱ्याला रात्रंदिवस शेतात लक्ष द्यावं लागतं. परमार्थ एवढा पाहिजे तेवढा सोपा समजायचा नाहीये. ज्या त्या क्षेत्रामध्ये ज्याचे त्याचे कष्ट खूप आहे. आपल्याला वाटत जरी नसलं तरी पण होऊन पा. काही लोक म्हणतात महाराज लोकांची खूप मजा आहे. मी इथं बसणाऱ्या कोणत्याही माणसाला 25,000 रुपये पेमेंट देतो. किती? 25. खोटं नाही बोलत, रेकॉर्डिंग करून घ्या माझा आवाज. 25,000 रुपये महिना देतो. त्यानं काहीच करायचं नाही, गाडी चालवायची नाही, फेट्याची घडी घालायची नाही, काहीच नाही. फक्त माझ्यासोबत बसायचं महाराज. जर नाही एका महिन्यात तुमच्या मुळव्याधाचं ऑपरेशन झालं तर पुरुषोत्तम पाटील नाव बदलून टाकेल महाराज. एवढं सोपं आहे का महाराज? मी सकाळी 6ला आलेलो आहे, फक्त 1 तास झोपलेलो आहे. लगेच उठलं की नुसतं उठत नाही, तिकडून सुरू झालं राम कृष्ण हरी. चहा नाही, दूध नाही. लगेच उठलं की आता परत संध्याकाळी करा. लोक म्हणे मग एवढी काय धावपळ करतो, एकच कर ना. याच्याही पुढचे लोक काय 2 वर्षाचा गॅप आहे त्याच्यामुळे थांबायचं नाही. लोक फक्त म्हणू शकतात तुम्ही आवाजाचे जादूगार आहात, किती गोड वाजवतात, किती सुंदर गातात. कोरोनाच्या काळात एकाही लबाडाने फोन पे केलं नाही, गुगल पे नाही. अहो विचारलं सुद्धा नाही तू पॉझिटिव्ह आहे का निगेटिव्ह आहे, काहीच नाही. हे फक्त म्हणू शकतात आम्ही प्रेम करतो. याच्यापेक्षा दुसरं काहीच करू शकत नाही. विठ्ठल विठ्ठल जीवनामध्ये फक्त आणि फक्त जे दुःख आहे ते भगवंत कृपेचं दुःख असावं. तुकोबरायच्या जीवनामध्ये तुकोबराय सांगतात देवा सर्वस्वाचा त्याग करून काय नाही केलं देवा तुझ्यासाठी. संसाराच्या नावे घालो शून्य वाढता पुण्य धर्म केला. जनाबाई तर पांडुरंगासोबत भांडत होती. पांडुरंगा तुझं परमार्थ करणं एवढं सोपं नाही रे, तुझ्या दरबारात येणं एवढं सोपं नाही. लोक काय नाही बोलत आम्हाला. पंढरीच्या पेठे मांडियेला पाल मनगटावरी तेल घाला कोणी. तेव्हा एवढा समाजाने आम्हाला त्रास दिला, पण किंचितही तुझं जीवनामध्ये आम्ही विसर नाही पडू दिला. म्हणून आमची विनंती देवा, माझी एक विनंती, एक वेळ करिया दुःखा वेगळे दुरितांचे जाळे उगवणे. ठीक आहे तुकोबराय, असं जर तुम्ही मी केलं तर तुम्ही काय करसाल? पांडुरंग परमात्म्याला तुकोबराय सांगता देवा तू जर मला या दुःखातून मुक्त केलं ना
तर मी काय करेल याचं उत्तर तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात देतो. आठवीन पाया हा माझा नवासा, 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 रात्रंदिवस पांडुरंग, रात्र दिवस पांडुरंग, हे रात्र दिवस पांडुरंग, आठवीन पाया हा माझा नवासा, आठवीन पाया हा माझा नवासा, रात्र दिवस रात्र दिवस पांडुरंग, रात्र दिवस पांडुरंग, आठवीन पाया हा माझा अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये तुकोबराय सांगतात, आठवीन पाय हा माझा नवस. देवा ए नवस करतोय मी तुला, रात्रंदिवस तुझं चिंतन कर. ठीक सांगू का? तुकोबरायचा गाथा जर उलगडला तर तुमच्या आणि माझ्या लक्षात येईल. तुकोबरायच्या गाथ्यामध्ये काही अभंग असे, गोविंद असनी गोविंद शेनी, गोविंद त्या मनी वैसला असे, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा. अरे जागृती अवस्थेमध्ये तुकोबराय देवाचे चिंतन करत होते, सुषुप्ती आणि स्वप्नी अवस्थेमध्ये देवाचं चिंतन करत होते. एवढं चिंतन करून सुद्धा तुकोबराय देवासमोर गेल्यानंतर काय म्हणायचे माहितीये का? मी तव अनाथ अपराधी, कर्महीन मती मंद बुद्धी, तुझं म्या आठविले नाही कधी, वाची कृपाने दे मायो बापा. खरं सांगा तुकोबराय लबाड बोलतात का नाही हो? देवा मी तुझी कधी आठवणच केली नाही. आणि तुकोबरायच म्हणतात गोविंद सनी गोविंद शेनी. या सर्व जे काही अभंग आहे तुमच्या आणि माझ्यासाठी महाराज. खरं सांगू का? तुकोबरायकडे सर्व काही असून तुकोबराय सांगतात मी तुझी आठवण नाही केली. ज्या झाडाला फळं जास्त असतात ते झाड नेहमी वाकलेलं असतं. एक सांगू तुम्हाला, ज्याच्याकडे असतं त्याला दाखवायची गरज नाही, ज्याच्याकडे नसते त्याला दाखवायची हौस खूप आहे. ज्याच्याकडे असतं त्याला दाखवायची गरज नाही. साधूला थोबडान सांगायची गरज नाही मी साधू येईन, मी वैराग्यवान येईन, मी लय भारी कीर्तन करतो, काही गरज नाही. तुमच्या वाणीतूनच लोकांना लक्ष देत तुम्ही काय करता म्हणून. ज्याच्याकडे आहे त्याला सांगायची काय गरज आहे? कधी सोन्यानं तुमच्या कुकाण्यामध्ये अशी दौंडी दिली का, ऐका ऐका आमच्या दुकानामध्ये 24 कॅरेट सोनं आहे. सोन्याला तसे रिकामे कामं करायची गरज नाही. सोनं सोनंच असतं. बँटेक्सला म्हणावं लागतं मी खूप सुंदर आहे, गरम पाणी अंगावर घेतलं तरी कलर जाणार नाही, 3000 रुपयात 1 तोळा आहे. असं ते ज्या खरं सांगू का, ज्याची मार्केटिंग जास्त समजून चालायचं तिचं बहुतांश माल खोटाच असतो. सोन्यानं कधी मार्केटिंग केली नाही महाराज. का करावं लागते सोन्याला मार्केटिंग? अजिबात नाही. ज्याला माहिती तो बरोबर दुकानात जाणार. बँटेक्स वाले मार्केटिंग करतात, ज्याच्याकडे आहे त्याला काही गरज नाही. मी 2009-10 साली माझे एक मित्र आहे अमेरिकेचे, हरी पिलुटला म्हणून, त्यांनी जगद्गुरु तुकोबरायचा ब्लॅक अँड व्हाईट पिक्चर पाहिल्यानंतर ते अमेरिकेतून देहूचं संशोधन करण्यासाठी आले होते. खूप चांगलं आहे, ब्राह्मण समाजाचा व्यक्ती आहे, कुलकर्णी आहे, गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, 2-4 हजार गायी आहे त्याच्याकडे. पहिली पत्नी अमेरिकेची होती, थोडी नास्तिक असल्यामुळे त्यानं तिला सोडून दिलं, कारण की ती माळ वगैरे हे गायी वगैरे त्याला मानत नव्हती. 300 कोटी रुपयाची प्रॉपर्टी त्यानं अमेरिकेची इस्कॉनला दान दिलेली, एवढा मोठा माणूस होता तो. मग त्यांची आमची ओळख झाली. आळंदीला पहिली जी जागा आहे मी जिथं राहतो ती त्या काळामध्ये 2 लाखामध्ये त्यांनी घेऊन दिली होती, बांधून सुद्धा दिली होती. त्यावेळेस 2010 मध्ये तुम्हाला म्हणायचा देहूला तुम्ही 10 एकर जमीन घ्यावं, 4 लाखात भेटत होती. पण मी विचार करायचो काय असणार या देहूला, आता तिथं 50 लाख रुपये गुंठा आहे. नाडा म्हणून विजयवाड्याजवळ एक छोटंसं शहर आहे, तिथली एक ब्राह्मण समाजाची मुलगी आम्ही पाहिली. आम्ही 4 महाराज लोक गेलो, 7-8 ब्राह्मण. फक्त तेवढी 7 स्टार हॉटेलमध्ये लग्न झालं, फक्त यज्ञ होते, काहीच नव्हतं, ना दांगडू ना काही ना काही ना बँड ना गाणं ना फिणं. आणि लग्न झाल्यानंतर आम्ही तिरुपतीला चाललो. लक्ष देऊन ऐका. चहा घ्यायला एका ठिकाणी थांबले, त्याचे वडील माझ्या गाडीत बसले होते. 7-8 हजार कोटीचे ते मालक होते. आणि माझ्याकडे त्यावेळेस चायनाचे फोन होते गुरुजी, हे मोठाच्या मोठा फोन होता. मी गाणे ऐकायचो, फोन करायचो, हे चालू व्हायचो. तर ते त्यांना फोन आल्यानंतर त्यांनी खिशात हात घातला आणि फोन काढला आणि ते फोनवर बोलायला लागले. त्यांच्याकडे फक्त 1200 रुपयाचा फोन होता. केवढ्याचा होता? 1200 रुपयाचा. मला थोडं खटकलंच ते, म्हणलं 7000 कोटीचा मालक आहे हा आणि 1200 रुपयाचा फोन वापरतो. आम्ही राहिलो आणि मी हळूच त्यांना म्हणलं बाबूजी सुनो ना,
ते मला म्हणे क्या पुरुषोत्तम, अब तो 7,000 करोड़ के मालिक हो, उससे भी ज्यादा हो गए, लेकिन मैंने सिर्फ बताया 7-8 हजार करोड़ के मालिक हो, फिर भी आपके पास इतना छोटा सेल फोन क्यों है? त्यांनी मला जे उत्तर दिलं ते खूप मला भावला अंतकरणाला. ते म्हणे पुरुषोत्तम बेटा, जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नहीं होती है. काय म्हणले ते? जिसके पास होता है उसको दिखाने की जरूरत नाहीये. मी साधू आहे, तोंडाने सांगायची गरज नाही, त्याच्या वागण्यातच त्याचं साधुत्वाचं लक्षण दिसतं. मी वैराग्यवान आहे, मी असा आहे, मी तसा आहे, थोबडाने सांगू नका. तुमचं वैराग्य तुमच्या कृतीतून दिसलं पाहिजे. महाराज तुकोबरायचं वैराग्य त्यांच्या कृतीतून दिसत होतं. जाई हो तू माते, ही कृती आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं नाही मी वैराग्यवान आहे. कल्याण सुभेदाराच्या सून नजराणा म्हणून प्रकट केल्यानंतर तिच्या बहिणीपेक्षा सुंदर बोळवण करून तिला तिच्या घरी नेऊन घातलं. ही कृती आहे, वैराग्य कृतीतून दिसलं पाहिजे, तोंडातून नाही. म्हणून महाराज सांगतात की रात्रंदिवस आम्ही तुझं चिंतन करू. आपण तेवढं नका करू, पण थोडं तरी करा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. खूप सुंदर नर्दे तुमच्याने माझ्या जीवनात प्राप्त झालाय. माझी विनंती तुम्हाला, वेळ नका वाया घालू बरं. एकदा का वेळ निघून गेली की मग जीवनामध्ये पश्चाताप होतो. नाही तरी गेला. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर जा, गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन फायदा नाही. एवढा गोड नर्दे प्राप्त झालाय ना, मग महाराज सांगतात करा रे बापानो साधना येणे नो ही जन्म यमाची यातना, ऐशी या साधना करा काही. सर्व साधू संतांनी तुम्हाला सांगितलं विनवी तो सकळ जना, कर जोडोनी थोर लहाना, दानई तुले जदी मने तुकया, बंधु राम मना गावो, राम राम स्मरा. कोरोनाच्या काळामध्ये आज तुम्ही आजच्या तारखेमध्ये जिवंत आहात ना, असं समजा माझ्या भगवंतानी उर्वरित आयुष्य तुम्हाला बोनस दिलंय. महाराज काय दिलंय मी खरं सांगू का? आज महाराष्ट्राची परिस्थिती थोडी गंभीरच आहे. जसं करोना नावाची बिमारी तुमच्याने माझ्यावर आली होती, डेल्टा नावाची बिमारी तुमच्याने माझ्यावर आली होती, अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाले, तसं आज या देशाच्या, या महाराष्ट्राच्या जनावरावर सुद्धा एक बिमारी आलेली आहे. महाराज माझी सर्व शेतकरी बांधवांना विनंती, लक्ष देऊन ऐका. आईपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करणारी या जगात जात जर कोणती असेल तर ती गायीची. महाराज सर्व मायांना माझी विनंती आहे, माया हो, माझ्या प्रश्नाचं उत्तर द्या. या जगामधली कोणती आई अशी असते की त्या आईचं दूध दुसऱ्याच्या लेकरासाठी असतं का हो महाराज? अजिबात नाही. आईचं दूध फक्त आणि फक्त स्वतःच्या लेकरासाठी असतं. या महाराष्ट्रात नव्हे, या देशात नव्हे, या विश्वात एक माया अशी आहे की ती आपल्या स्वतःच्या लेकराला दूध न देता तुमच्या लेकराला जर देत असेल तर निश्चित आपण तिचं आता या दुःखाच्या काळामध्ये काय केलं पाहिजे? संगोपन केलं पाहिजे. प्रत्येकाने दवाखान्यामध्ये जाऊन लस टोचा, कारण की अनेक जनावर मेले. खरं सांगू का, शेतकरी या देशाला जगवतो, शेतकरी या देशाला जगवतो, पण तुम्हाला जगवण्याचं काम या देशातले जनावर करतात. म्हणून त्यांच्यावर संकट आलं की आपण सर्वांनी उभं राहिलं पाहिजे. विठाला विठाला. करोनाच्या काळात लोक कसं म्हणायचे, नुसतं खोकला आला तरी डॉक्टरकडे जा, तपासणी करा. तसं तुमच्या जनावराला काही नसेल तरी डॉक्टरकडून तपासणी करून घ्या, कारण की कोणता रोग कधी येईल आणि काय येईल काही सांगता येत नाही. माझी विनंती तुम्हाला दादा, थोडा वेळ देवासाठी देत जा. जिंदगी जब तक रहेगी फुर्सत ना होगी काम से, कुछ समय ऐसा निकालो प्रेम करो भगवान से. थोडा वेळ माझ्या देवासाठी द्या. परत नाही बरं, एकदा गेलं की मग पुनरपि मरणम पुनरपि जननम पुनरपि जननी जठरे शयनम. किती वेळा जन्म यावे नित्य भावे फजिती, एक एक योनी कोटी कोटी फेरा मग लागे वारा मनुष्य देहाचा. मग एवढा सुंदर नरदे प्राप्त झाला ना, जीवनामध्ये या संधीचं सोनं करा. आणि वेळ निघून गेली रे गेली, मग नाही तरी गेला जन्मवाया. बरवी वेळ सापडल संधी, बरवी वेळ सापडल संधी, सापडल संधी, बरवी
वेळेमध्ये ह्या वेळेमध्ये तुम्ही सुरक्षित आहात, समाधानी आहात आणि जिवंत आहात असं समजा देवानं उपकार केलेले आहे तुमच्यावर. बर्वे झाले आजीवरी, नाही पडिलो मृत्यूच्या आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. थोडा बदल करू या प्रमाणात आपण. बर्वे झालं म्हणजे चांगलं झालं, नाही पडिलो मृत्यूचे म्हणण्यापेक्षा नाही पडलं करुणेच्या आहारी, आणि वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. आता उर्वरित आयुष्य माझ्या भगवंताने तुम्हाला बोनस दिलेला आहे असं समजा. उर्वरित आयुष्यामध्ये काड्या नका करत बसू, उर्वरित आयुष्यामध्ये लोकांचे गळे नका दाबू. उर्वरित आयुष्यामध्ये एवढा विचार करा की आपल्याला या संसार रूपी समुद्रातून तरून जायचं. मला विशेष वाटतं महाराज, आम्हाला असा भास झाला होता कीर्तनकारांना, महाराज मंडळींना, की करोनाच्या काळामध्ये कुटुंब उद्ध्वस्त झाले, हजारोनं लोक मेले. या महाराष्ट्रामध्ये कमीत कमी 50,000 गावं धरा, कमी जास्त असू शकतात, पण प्रत्येक गावाचे 10-10 लोक जरी म्हणले तर 50,000 गुणिले 10 लोक थोडे नाही मेले महाराज. असं वाटत होतं आता करोना गेल्यानंतर लोक परमार्थिक होतील, नामजप करतील, माळी घालतील. आमदार साहेब तसं काहीच झालेलं नाही बरं. उलट झालंय, लोकांच्या मेमरीमध्ये शार्प बसले. आता कोणताही रोग कधी येऊ शकतो, माणूस कधी मरू शकतो, मग खाऊन घ्या, पिऊन घ्या. खंत या गोष्टीची महाराज, दुःख या गोष्टीचे. विज्ञानवादी डॉक्टरांचं ऐकून चांगल्या खानदानी माळकऱ्याने माळा तोडल्या महाराज. ठीक आहे, तुमचा व्यक्तिगत विषय, मी त्याच्यावर हाताळणार नाही, बोलणारही नाही. तुम्हाला घालायची घाला, काढायची काढा, आम्ही काहीच म्हणणार नाही तुम्हाला. वाईट याचं वाटतं, खंत ही आहे की एका विज्ञानवादी डॉक्टराचं ऐकून तुम्ही माळा जर काढू शकता, मांसाहार खाऊ शकता, तर साधू संतांचं ऐकून तुम्हाला नामजप करायला काय प्रॉब्लेम आहे महाराज? साधू संतांचं ऐकून तुम्हाला माळी घालायला काय प्रॉब्लेम आहे? आणि मांसाहार करून या जगात कोण माणूस जगला, मला एखादा डॉक्टरांनी द्याव पुरावा. तुम्ही कोंबडं खा का अंडी खा, काही खा, तुम्हाला मरण आहे. मला तर एवढं कळतं गड्या. अरे या जगामध्ये सगळ्यात जास्त मांसाहार करणारा देश चीन आहे. नेटवर सर्च करा, सगळे सोशल मीडियाचा काळ आहे. या जगामध्ये सगळ्यात जास्त मांसाहार करणारा देश. फक्त तिथं बाबा माणसाला माणसं खात नाही, बाकी सगळं खातात ते. सरडे, साप, खेकडे काही खातात. मला खूप इच्छा होती बाहेर देशात जायची बरं आमदार साहेब. 2019 मध्ये मी आणि माझा मित्र सोपान आम्ही कॅनडाला गेलो. लय हाऊस, काय असतं चला पाहायला जाऊ. आणि मग जाताना मी काय केलं, आपली गिरी भेळ नाही का वडगाव चौकातली, मग तिथून थोडी भेळ घेतली, थोडी भाकरवडी घेतली, थोडं फरसाण घेतलं, चिवडा घेतला. तो सोपान सांगू लागला, म्हणे तू कीर्तनात मोठा आहे पण तुला जनरल नॉलेज कमी गड्या, म्हणे तुला बुद्धी नाही. अरे तिथं 7 स्टार हॉटेल आहे, आपण 7 ते 8 लाख रुपये खर्च केलाय आणि भेळ कशाला संघ घेऊन चालला? मी त्याला म्हणलं, अरे विमानात भूक लागली तर खायला काय प्रॉब्लेम आहे, तिथं आपल्याला जमतं ना जमतं. गेलो महाराज तिथं. खूप इच्छा होती की या देशामध्ये असं असेल तसं असेल, पण तिथं गेल्यानंतर शपथ घेतली महाराज, तिथं 99% लोक मांसाहार करतात महाराज. पाण्यापेक्षा दारू जास्त पितात. तिथं शपथ घेतली, म्हणलं भारतात मरायचं, परत कोणत्या देशात जायचं नाही. 8 दिवस आम्ही फक्त बेळीवरच होतो. तुम्ही काही खा, तुम्हाला जाणत आहेच ना महाराज. मग मांसाहार करून सुद्धा मरणच ना, मग माळ घालून मरा ना. आणि या हिंदू संस्कृतीचा एक नेम आहे, तुम्ही सर्व जाणकार मंडळी आहे, लक्ष देऊन ऐका माझं कीर्तन. तुम्ही जिवंतपणे जरी गळ्यामध्ये माळ नाही घातली तर या हिंदू धर्माचा एक नेम आहे, माणूस मेल्यानंतर त्याच्या तोंडामध्ये तुळशीची पानं घालावं लागतात. ही पद्धत आहे ना तुमच्याकडं, आहे का नाही? त्याच्याशिवाय त्याला जाळत नाही. तो किती का वाईट असे ना, पण तुळशीच्या पानाशिवाय त्याला मोक्ष. पण माझी विनंती तुम्हा सर्व मंडळीला, ही पद्धत आजपासून बंद करून टाका. ज्याने जीवनभर कोंबड्या खाल्ल्या त्याला तुळशीच्या पानांना काय होणार आहे? असा जर एखादा महात्मा मेला तुमच्या परिसरात, तर तुळशीच्या पानाच्या ऐवजी कोंबडीचे पक्क घ्या, त्याच्या तोंडात घाला, मोक्ष मिळेल त्याला. खरंय ना महाराज? ज्यानं जीवनभर जे केलं त्याला ते शेवटी तेच दिलं पाहिजे. अरे ज्यानं जीवनभर लोकांना त्रास दिला, ज्यानं जीवनभर वाईट वागला, त्याची आज ती पैठणला नाही, काशीला जरी घेऊन गेले तर काही फायदा नाही महाराज. जे आहे ते जिवंतपणेच आहे. म्हणून माझी विनंती तुम्हाला, जोपर्यंत नरदे तोपर्यंत देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. एकदा गेली ना महाराज, परत वेळ भेटत नाही. गाडी येण्यापूर्वी बस स्टॉपवर गेलं पाहिजे रे. गाडी निघून गेल्यानंतर बस स्टॉपवर जाऊन काय फायदा आहे? म्हणून सर्व मंडळीला माझी विनंती आहे, एक क्षण सुद्धा देवाच्या चिंतना वेळा वाया नका घालू. सर्व गोष्टीविषयी जागृत आहे तुम्ही. 2024 ची तयारी आतापासून सुरू केली तुम्ही. जिल्हा परिषदच्या तारखे डिक्लेअर व्हायच्या तरी भेटीगाठी सुरू केल्या, नगरपालिका तयार व्हायची तरी तुम्ही सुरू केलंय. घर कसं बांधायचं, राजकारण कसं लढायचं, पोरांना काय करायचं, सगळं तयारी केली ना. मग आपण मरणार आहोत याची तयारी आजपासून सुरू करा. तुम्ही म्हणसाल मरणाची काय तयारी आहे? एक क्षण सुद्धा माझ्या भगवंताच्या चिंता न विना वाया न जाणं ही तुमच्या मरणाची तयारी आहे. श्वास श्वास पर कृष्ण भजी, वृद्धा सासना खोय, ना जानीस श्वास की आवन होय ना होय. काय सुंदर आहे महाराज सांगतात. थाप टाक दादा.
हरिभजनाविन काळ घालवू नको रे हरिभजनाविन काळ घालवू नको रे हरिभजनाविन काळ घालवू नको हरिभजनाविन काळ घालवू नको हरिभजनाविन काळ घालवू नको सापा भिवूनी ममा भेटी नाही जीवा सीमा सापा भिवूनी ममा भेटी नाही जीवा सीमा अंतरिका ज्ञान दिवा अंतरिका ज्ञान दिवा मानवू नको हरिभजनाविन काळ घालवू नको हरिभजनाविन काळ खूप सुंदर आहे हरिभजनाविन काळ घालवू नको रे तुझ्या पापे मुनी बाबा भेटे नाही जीवा सेवा भेटे नाही जीवा सेवा अंतरीचा ज्ञान देवा अंतरीचा ज्ञान देवा घालवू नको रे हरिभजनाविन काळ घालवू नको रे नाविन काळ घालू नको. एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय ना. संधीचं सोनं करा. काय तंद्रीत लोक जगतात काही कळत नाही हो. असे लोक पटपट चालले काही कळत नाही. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणियाची उंडी माशी पाक पाखरीत वैसरे क्षणभंगूर जीवन की कली का कल प्रात को खिली ना खिली. झोपणं तुमच्या माझ्या हातात आहे, उठवणं अजिबात तुमच्या हातात नाही. हा त्यानं उठवलं तर ठीक आहे, नाही तर तुम्हाला उठवायला सगळे लोक गोळा होतात. म्हणून माझी विनंती, एवढा सुंदर नर्दे प्राप्त झालाय ना, संधीचं सोनं करा. ज्या लोकांना तुम्ही म्हणता हे माझे, हे सर्व माझं आहे, याचा प्रॅक्टिकली अनुभव आपण कोरोनाच्या काळात घेतलाय की आपलं कोणीच नाही. जन हे सुखाचे दिल्या घेतल्याचे अंत हे काळीचे नाही कोणी. जोवरी चळन गा तोवरी मनती माझा मानती लहान थोर देह सुखाच्या काजा इंद्रिय मावळली आला बागुल आजा. कैसा विपरीत झाला तोची देह नव्हे तुझा. नाही प्रेम करतो महाराज. जर सर्वांनी सर्वांवर प्रेम केलं असतं तर या जगामध्ये या कोर्टामध्ये एवढ्या केसेस गेल्याच नसत्या महाराज. मी नेहमी शास्त्रामध्ये एक सुंदर उदाहरण आहे. राजा भरित्री हरीचं उदाहरण तुम्हाला सर्व मंडळीला माहिती आहे. काही साधू संत मंडळी राजाच्या घरी आल्यानंतर राजाने एवढा सुंदर आदर तिथे केला. त्या राजाचा आदर, त्याची सेवा, त्याचं प्रेम पाहून त्या ऋषीने पिशवीतलं फळ काढलं आणि राजाच्या हातात दिलं आणि सांगितलं, राजा, ए राजा, ऐक ना, हे फळ खा, तू अमर होशील. कोणतं फळ दिलं होतं? अमर होण्याचं. अमर म्हणजे ज्याला कधीच मरण नाही त्याला काय म्हणतात? अमर. ते फळ राजाने हातात घेतलं आणि राजा रडायला लागला. काय करू हे फळ खाऊन? मी अमर होईल, पण माझं प्रेम माझ्या पत्नीवर आहे. माझ्या पत्नीशिवाय मी जगूच शकत नाही. ती जर माझ्या समोर मेली तर मी जगणार नाही. राणीला आवाज दिला, राणी साहेबा, हो राणी साहेबा, इकडे या. राणी आल्यानंतर राजा सांगू लागला, हे बघ, साधू संतांनी मला अमर होण्याचं फळ दिलंय ग. हे फळ जर मी खाल्लं तर मी अमर होईल, कधीच मरणार नाही. पण माझं प्रेम तुझ्यावर आहे. तू जर माझ्या डोळ्यासमोर मेली मला आवडणार नाही, पण मी तुझ्या डोळ्यासमोर मेलेलं चालेल, पण तू माझ्या डोळ्यासमोर मेलेलं चालणार नाही. खरं सांगा माया हो, अमर होण्याचं फळ जर नवरा आपल्या बायकोला देत असेल, त्या बायकोवर त्या माणसाचं किती प्रेम असेल महाराज. ही प्रेमाची सीमा नाही. या प्रेमाला शब्दात वर्णन नाही करू शकत. मग एवढं जर प्रेम आपला नवरा आपल्यावर करतो, त्या बायकोने त्याच्यासाठी किती प्रेम करा. पण त्या राणीचं प्रेम एका प्रधानजीवर होतं महाराज. रानीनं प्रधानजीला आवाज दिला, प्रधानजी इधर आओ, राजा ने मुझे अमर होने का फल दिया है. ये फल खाने के बाद मैं अमर हो जाऊंगी, लेकिन क्या करूं अमर होने के बाद? माझं प्रेम तुझ्यावर आहे. तू जर माझ्या डोळ्यासमोर मेला तर मी नाही रगू शकत. आता प्रधानजीला जर अमर होण्याचं फळ एका राणीनं दिलं, ती जगातील राजाची राणी विश्वसुंदरी आहे. मग विश्वसुंदरी जर आपल्यावर प्रेम करते तर प्रधानजीनं तिच्यासोबत एकनिष्ठ राहावं का नाही? पण आता शेवटी तो प्रधानच आहे ना. देवानं प्रत्येकाला बुद्धी नाही दिली, बुद्धीचा अंक ठरलेला आहे महाराज. बरोबर आहे का नाही? माझ्या गाडीवर एक ड्रायव्हर होता, आता नाही येतो. आता दररोजचे 2-2 कीर्तने आमदार साहेब. प्रॉब्लेम येतो, दररोज रात्रंदिवस गाडी चालू, माझे पाय सुजलेले, आज त्रास होतो. तो म्हणे, महाराज एवढी धावपळ शक्यच होत नाही हो. त्याला 25,000 रुपये पेमेंट होतं. त्याला मी एक पर्याय दिला, म्हणलं, हे बघ, आपण 2 ड्रायव्हर ठेवू. काय करू? गावातले 2 ड्रायव्हर ठेवू.
एकानं आलं, मी घरी आलो की त्यांना आराम करायचा, त्याने यायचं. मी 15 दिवसाची तुला 15,000 रुपये देतो. किती देतो? 15 दिवसाची किती देतो? 15,000 रुपये देतो. पण तो ड्रायव्हरच आहे ना. त्याला म्हणलं 15 दिवसाचे 15,000 भेटतात एक, आणि कोणी प्रेमानं तुला 1,500 रुपये दिले तर ते म्हणजे तुला 20,000 रुपये 15 दिवसाचे भेटतात. पण तो ड्रायव्हर आहे, अतिबुद्धिमान आहे. तो म्हणे महाराज मला 1 महिन्याची 21 द्या, पण 15 दिवसाचे 15 देऊ नका. म्हणलं बरोबर आहे, म्हणून तू ड्रायव्हर आहे. याचं कारण अभ्यास कमीच ना. आता 15 दिवसाची ज्याला 15 नकोय त्याला 1 महिन्याची 21 पाहिजे. म्हणलं बरोबर आहे, तुमच्यासारखे अभ्यासू लोक आहे म्हणून आम्ही मोठे. विठ्ठल प्रधानजी. आता प्रधानजीची बुद्धीच किती असेल? घोड्याची सेवा करणारी बुद्धी का काय लय चांगली असेल का? त्याचं प्रेम एका दाशीवर होतं, भांडे घासणाऱ्या वालीवर. त्यानं तिला बोलवलं, हे बघ हे फळ मला राणीनं दिलं, तिचं माझ्यावर खूप प्रेम, पण मला ते आवडत नाही, माझं प्रेम तुझ्यावर आहे. त्या दाशीनं फळ घेतल्यानंतर तिच्या डोळ्याला धारा लागल्या. ठीक आहे, प्रधानजीचं माझ्यावर प्रेम आहे, हे फळ जर मी खाल्लं तर मी अमर होईल, पण अमर होऊन करू काय? मला जीवनभर लोकांचे भांडेच घासावं लागेल, जीवनभर लोकांची सेवाच करावं लागेल. त्या दासीच्या मनामध्ये, त्या भांडे घासणाऱ्या वालीच्या मनामध्ये विचार आला, हेच जर फळ माझ्या राजानं खाल्लं तर माझा राजा अमर होईल. काय होईल? माझा राजा काय होईल? अमर होईल. आणि तो या देशाची सेवा करेल, राज्याची सेवा करेल. फिरून फळ ज्यावेळेस राजाकडे आलं त्यावेळेस राजाला धक्काच बसला. हे तर फळ मी राणीला दिलं होतं, रदाशीकडे गेलं कसं? आवाज द्याला राणीला, राणी साहेबा, ओ राणी साहेबा इकडे या, मी तुम्हाला अमर होण्याचं फळ दिलं. राणीने एका शब्दात सांगितलं, मालक मला माफ करा, तुमचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण खरं सांगू लग्न झाल्यापासून तुम्हाला 1% आवडत नाही. ज्या माणसाने अमर होण्याचं फळ आपल्या बायकोला दिलं, ती बायको जर राजाच्या तोंडावर म्हणत असेल तुम्ही मला आवडत नाही, हा संसारातला सगळ्यात मोठा धक्का आहे महाराज. असं वाटतंय तुम्हाला की बायको आपल्यावर प्रेम करते, लोक आपल्यावर प्रेम करते? अजिबात नाही. आणि असं जर असतं तर नाथ बाबाला म्हणावंच लागलं नसतं. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, ओळ कुणाचे सगळे सोय रे. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, ओळ कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, ओळ कुणाचे सगळे सोय. बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, ओळ कुणाचे सगळे सोय. हे रामाचे सर्व रागिले तुटता ते दोरे. हे रामाचे सर्व रागिले तुटता ते दोरे. नाही तुला नाही रे, नाही तुला नाही रे, नाही तुला बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सखे सोये. बाबा म्हणतात, 2 दिवसाची जवानी तुझी पुढे नाही टिकणार रे. वृद्धपणा तुझं येता जवळी वैद्य काय करणार रे. हो नाही रे, नाही कुणाचे कोणी. अंती जाशील एकल प्राण्या, माझे माझे म्हणून प्राण्या. मायेचा बाजार. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं सुद्धा एक पद आहे, तू म्हणशील बायका पोर, ती तुझ्या मागची चोर. तू मेल्यानंतर मडके फोडतील तुझ्याच डोक्यावर. तू घे 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 रे हरे नाम घे, माया सारी सोडून दे. हात लावून नशिबाला करड तुझ ठाई ठाई. या संसारा पायी, या संसारा पायी. म्हणून संसारातले सगळे गणित चुकीचे. धनानी भूमो पश्वश्य गोष्टी नारी गृहद्वारी जन स्मशाने. देहे शितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छति जीव एका. ज्या तंद्रीमध्ये जगत आहात ती तंद्री सोडून द्या आणि देवाचं चिंतन करा. तुका म्हणे तुला सोडविना कोणी एका चक्रपाणी. अरे सर्व पर्याय संपल्यानंतर मनुष्य देवाकडे जातो ना. डॉक्टर 5 तास ऑपरेशन करतात आणि ऑपरेशन थिएटरच्या बाहेर आल्यानंतर डॉक्टर सांगतात, हे बघा मला जेवढे प्रयत्न करता आले तेवढे केले, आता याला कोण वाचवल? फक्त देव.
मग माझा सर्वांना प्रश्न आहे, शेवटचा पर्याय जर देव आहे तर तुमच्या जीवनातला पहिला पर्याय देव का नसावा? शेवटचा पर्याय देव आहे तर पहिला पर्याय का नसावा? अरे तुम्ही कोणत्याही भावनेनं देवाचं चिंतन करा. पेढा रागा रागात खा, पेढा गोडच आहे. पेढा हसत हसत खा, पेढा गोडच आहे. पेढा झोपीत जरी तुमच्या तोंडात टाकला तरी पेढा गोडच आहे. तुम्ही कधी खा ना, का झोपीत पेढा खाल्ल्यानंतर पेढा तिकडे अजिबात नाही. हरी बोला देता, हरी बोला घेता, उठता बैसता, हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. देवाचं चिंतन केलं माणूस वाया गेला असा माणूसच नाही. नाम घेता वाया गेला नाही सा कोणी ऐकेला. म्हणून माझी विनंती दादा, देवाचं चिंतन करा, वेळ नका वाया घालू. वेळ निघून गेल्यानंतर जीवनामध्ये काहीच उरत नाही, फक्त एक गोष्ट उरते, तिचं नाव पश्चाताप. काय सुंदर पद आहे. अब क्या सोचे क्या होना है, जो होगा अच्छा होगा. अरे पहले सोचा होता पागल, पहले सोचा होता पागल, अब रोने से क्या फायदा. हो, वेळ तोपर्यंत देवाचं चिंतन करा. आणि जगाच्या मालकाशिवाय जर तुम्हाला कोणी सोडवत नसेल तर त्याची चिंतन करा. वेळ नका वाया घालू महाराज. फक्त 2 पावलं त्याच्यासाठी चला. तुम्ही 2 पावलं चला, तो 10 पावलं येईल. पुतणीनं विष पाजलं, तिला मोक्ष दिलाय त्यानं. शिशुपाळाने शिव्या दिल्या, त्याची आत्मज्योत आपल्या शरीरामध्ये विलीन करून घेतली. अहो, रावणानं भक्ती नाही केली, रावणानं प्रभू रामचंद्राची बायको पळवलेली आहे. आणि ज्या बिभीषणानं परमार्थ केला त्याच्या अगोदर मोक्ष रावणाला दिलेला आहे महाराज. म्हणून माझी विनंती, तुम्ही प्रेमही करत असताना देवावर करा, वैर करत असताना सुद्धा देवावर करा. तुकोबराय सांगतात, देवा मी काहीच करणार नाही. आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा. रात्रंदिवस मी तुझं चिंतन करेल. आणि कंटाळले होते माझे तुकोबराय, पुरे पुरे आता नको तुझे याची सत्ता, लटिके ते फेडा तुका मने जाये पिडा. तुकोबराय सांगतात, कंटाळू ना दादा, किती दिवस हेच करायचं. एक एक येऊनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. आता कंटाळून गेलो देवा. बहुदुरावरी भोगविले भोगा. बस देवा, आता किती भोगवणार आहे. पण आता माझी विनंती तुला, आता पांडुरंगा सोडवावे. या संकटातून, या दुःखातून तुम्हाला सोडवण्याची ताकद फक्त भगवंतामध्ये. तुम्ही फक्त त्याच्यावर ओझं टाका. हो, तुका म्हणे भार घातली यावरील होईल काही वारी. एकदा फक्त त्याच्या दरबारात जाण म्हणा, नाव किनारे लगा प्रभुजी, नाव किनारे लगा. एकदम पहा तुम्ही त्याच्यासाठी. अरे बायकासाठी रडता, पोरायसाठी रडता, नातेवाईकासाठी रडता, कधी देवासाठी रडून पहा महाराज. माझा जगाचा मालक तुम्हाला या संसारूपी समुद्रातून दूर केल्याशिवाय राहणार नाही. दयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट. एवढं मोठं संकट नाही महाराज आपल्यावर. गजेंद्राचं संकट दूर केलंय त्यानं, द्रौपदीचं संकट दूर केलंय महाराज त्यानं. तुमच्याने माझ्या जीवनातलं संकट खूप थोडं आहे. म्हणून कधीतरी देवासाठी वेळ देत चला. देवासाठी वेळ द्या, तो तुमच्यासाठी वेळ देईल. सिंपल व्यवहार आहे संसाराचा. लग्न झाल्यानंतर बायको तुमच्या नावाचं मंगळसूत्र घालते, तुमच्या नावाचं कुंकू लावते. मनुष्य जीवनभर तिची सेवा करतो का नाही हो? करोनाच्या काळात कीर्तन जरी बंद असले तरी स्वयंपाकाची व्यवस्था त्यांना करावंच लागते. कुठून आण, फक्त त्यांचं घर चालव, हा नेम आहे संसाराचा. तिनं काहीच नाही केलं, फक्त तुम्हाला सर्वस्व मानलं. काय केलं? तुम्हाला सर्वस्व मानलं. मायबापाचा विचार सोडून त्याला माझा नवराच माझं सर्वस्व आहे, तर जीवनभर तुम्हाला तिचा पाठीराखा म्हणून उभं राहावं लागतं. कधीतरी देवाची माळ गळ्यामध्ये घाला, त्याच्या नावाचा गोपीचंदन टिळा लावा आणि एकदा म्हणा, देवा तू माझा आहे. बस झालं तुमचं काम. देव माझा, देव माझा, देव माझा, माझा देव माझा मी, देव माझा. देव माझा मी, देव
देव माझा देव माझा माझा देव माझा मी देव माझा हीच माझी सत्यवाचा एकदा म्हणा मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया आघात निवाराया. म्हणून माझी विनंती तुम्हाला देवाचं चिंतन करा, नाही सोडत मला त्याच्याशिवाय कोणी. मी याचा एक पुरावा तुम्हाला देतो. जीवनामध्ये सर्व तुमच्या विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत राहू द्या. जीवनामध्ये अख्खं जग तुमच्या विरोधात राहू द्या, फक्त देव तुमच्या सोबत असू द्या. या जगात तुमचं कोणीच वाकडं करणार नाही. ज्या के साह्य मारणा सके जितने तारे गगन में उतने शत्रु होय, ज्या पर कृपा रघुराम की बाल न बाका. फक्त तुम्हाला सांगतो, एक सांगू का, फक्त देवाना आपला स्वीकार करावा. काय करावं? देवाना आपला स्वीकार करावा. आणि ज्या दिवशी देव तुम्हाला सोडल ना दादा, या जगात तुम्हाला कोणीच वाचवणार नाही. रामायणातला एक गोड प्रसंग आहे. प्रभू रामचंद्राचं रावणाचं युद्ध चालू होतं. सायंकाळची वेळ आहे. जगाचा मालक समुद्राच्या किनारी बसलेला आहे. उद्याच्या युद्धाची तयारी करत असताना भाल्यातला बाण काढलाय प्रभू रामचंद्राने. त्या बाणाला टोक लावत होते. लाल बुंद तो बाण झाल्यानंतर तो बाण थंड व्हावा म्हणून प्रभू रामचंद्राने चिखलामध्ये बाण घातला. 10-5 मिनिटं झाली. चिखलातला बाण काढल्यानंतर त्या बाणाला रक्त लागलेलं होतं. प्रभू रामचंद्राचं अंतकरण भरून आला. अरे निश्चित माझ्याकडून काही ना काहीतरी पाप झालंय. त्या चिखलामध्ये हात घातलं, ते एक रक्ताने माखलेलं बेंडूक होतं. थरथर थरथर कापत होतं. शेवटचे श्वास मोजत होतं. प्रभू रामचंद्राने त्या बेंडकाला हातावर घेतला आणि त्या बेंडकाकडे पाहून जगाचा मालक रडायला लागला. आणि त्या बेंडकाला सांगत होता, बेंडका, कारण नसताना ड्रॉ 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 करून अख्खं गाव जागं करतोस तू. आज एवढा मोठा आणीदार बाण तुझ्या पाठीत गेला, तू ओरडला का नाहीस? बेंडकाने जे उत्तर दिलं ते ऐकण्यासारखं. बेंडूक सांगू लागला, अरे देवा, ज्याच्या नावाने धावा करायची, ज्याच्या नावाने धावा करायची, ज्याची विनंती करायची, तोच जर आज आम्हाला मारायला लागला तर धावा कोणाच्या नावानं करायची? लक्ष देऊन ऐका. सगळं विरोधात जाऊ द्या, देव तुमच्या सोबत असू द्या. सगळ्यात जे पर्याय थकले त्यावेळेस तुकोबराय सांगतात, तुका म्हणे तुला सोडविना कोणी. देवाला सोडून जगातलं तुम्हाला कोण वाचवणार आहे? याचा अनुभव तुम्ही कोरोनाच्या काळात घेतला. काही लोक म्हणायचे आम्ही दररोज मंत्र्यासोबत बसतो, त्यांना साधा खोटबी नाही भेटला. ऑक्सिजनचं सोडून द्या, साधा खोटाही नाही भेटला. पैशानं माणसं जगले का? अजिबात नाही. ओळखीनं जगले? अजिबात नाही. डॉक्टरनं? अजिबात नाही. मग जाणं तर प्रत्येकाचं ठरलेलं आहे ना. मग निश्चित माणसाने देवाचं चिंतन करून जा. तुकोबराय सांगतात, आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू केलं तर आठवीन पाय हा माझा नवस, रात्रानी दिवस पांडुरंगा विठोबा रखुमार. आता पांडुरंगा सोडवावे. आणि असं जर तू केलं तर तुका म्हणे काया करीन कुरवंडी ओवाळून सांडी मस्तक. काया म्हणजे शरीर. हे शरीर मी तुझ्याहून ओवाळून टाकील. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, आपण ज्या दुनियात जगत आहोत या दुनियामध्ये अगदी थोडं आयुष्य तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये शिल्लक आहे. हे काळानं काळाची तोंडी घातली लोणीयाची उंडी, माशी पाख पाखरीत व हे सरे. केव्हा मनुष्य जाईल काही सांगता येत नाही. क्षणभंगूर जीवन की कलिका कल प्रात को खिली ना खिली. सास रुक जाएगी चलते चलते, क्षमा बुझ जाएगी जलते जलते, दम निकल जाएगा रोशनी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. जाण्याच्या अगोदर समानसाने कार्य करावं की आपण गेल्यानंतर आपल्या नावाचा सुगंध या महाराष्ट्रात दरवळला पाहिजे. या महाराष्ट्रात कोणाच्याही जयंत्या नाही होत. या महाराष्ट्रात कोणाच्याही पुण्यतिथ्या नाही होत. हजारो लोक मरतात, त्यांच्याकडे पाहत बी नाही कोणी. का लोकांच्या पुण्यतिथ्या होतात? का लोकांच्या जयंत्या होतात? लक्ष देऊन ऐका. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रिया विधी घालत नाही. लक्ष देऊन ऐका. ज्या रक्ताने जीवनभर फक्त स्वतःच्या रक्ताचा विचार केला त्या रक्ताचं दुर्भाग्य असं असतं की त्याचं घरचं रक्त त्याची दशक्रिया विधी घालत नाही. पण ज्या रक्ताने जीवनभर या देशाचा विचार केला ते रक्त शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत त्या महाराष्ट्राला तो महाराष्ट्र या रक्ताला विसरत नाही. या महाराष्ट्राचा इतिहास आहे महाराज. 400 वर्ष झाले छत्रपती शिवाजी महाराजाला जाऊन तरी आपण त्यांची आठवण करतो. 700 वर्ष झाले माझ्या ज्ञानोबरायला जाऊन तरी समाधी सोहळा साजरा करतो. तुकोबरायला एवढे दिवस झाले बीजेचा उत्सव साजरा करतो. याचं कारण या लोकांनी जीवनभर फक्त आणि फक्त लोकांचाच विचार केला. ज्यांनी स्वतःचा विचार केला त्यांची दशक्रिया विधी होत नाही. ज्यांनी लोकांचा विचार केला ते शरीर रूपाने जरी महाराष्ट्रामध्ये नसेल पण चंद्र सूर्य असेपर्यंत महाराष्ट्र ह्या लोकांना विसरत नाही. ज्ञानोबराय तुकोबराय या संप्रदायाची काय महाराज ताकद आहे.
परवा दिवशी एक नास्तिक माणूस मला बोलता बोलता बोलून गेला, म्हणे महाराज संप्रदाय खूप बिघडला. मी त्या मूर्खाला म्हणलं, अरे संप्रदाय कालही बिघडलेला नव्हता, संप्रदाय आजही बिघडलेला नाही, संप्रदाय उद्याही बिघडलेला नाही. संप्रदायामध्ये येणारे लोक बिघडू शकतात, संप्रदायामध्ये आलेले लोक बिघडलेले असू शकतात, पण संप्रदाय आमच्यासारख्या धोत्रावाल्यांचा नाहीच आहे, आमच्यासारख्या कीर्तनकारांचा नाहीच आहे. हा संप्रदाय माझ्या ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे. कोणाचा आहे? ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे. ज्ञानोबराय जाऊन 2022 चाललं महाराज, तरी अजून सुद्धा तुमच्या अंतकरणातली ज्ञानोबरायविषयी श्रद्धा कमी नाही झाली. याचं कारण संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे. ज्ञानदेव रचिला पाया. ज्या वारकरी संप्रदायाचा पाया ज्ञानोबरायने रचला आणि ज्या वारकरी संप्रदायाचा कलश माझ्या तुकोबरायने केला, त्या तुकोबरायाच्या संप्रदायाला आमच्यासारखे महाराज लोक काय बदनाम करतील महाराज. ह्या छोट्या मोठ्या गावात या छोट्या मोठ्या गोष्टी घडतच असतात, आपण लक्ष द्यायचं नाही. आणि मी खरं सांगू का महाराज, लोक म्हणतात महाराज लोक बिघडले, अजिबात नाही. बिघडलेले महाराज झाले, त्याच्यामुळे प्रॉब्लेम झाला महाराज. कीर्तन पाहतोय कधी कधी असं वर्ष श्राद्ध करावं लागतं. 15 दिवसापूर्वी एकाचं वर्ष श्राद्ध होतं, फेटा घालताना त्याच्या वडला पोराला म्हणलं, का रे काय करत होता बाप? तो म्हणे काहीच नाही म्हणे महाराज, म्हातारी 1 नंबरचं बेवडं होतं म्हणे. म्हणलं मेलं कशानं? काही नाही म्हणे, 2 व्हीलरवर चाललं होतं, का ट्रकवाल्यानं उडून दिलं, मागच्या टायर खाली आलं आणि मेलं. आता ते दारू पिऊन मेलं आणि मी त्याच्या पुण्यतिथीला अभंग घेतला, याच्यासाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिवस गोड व्हावा. कीर्तन संपेपर्यंत मी माझ्या मनाला शिव्या देत होतो, पुरुषा काय वाईट दिवस आले रे तुझ्यावर. एका बेवड्याला 40,000साठी वैकुंठ वाशी म्हणतो, नालाय का सोड ना कीर्तन, किती दिवस असं करणार आहे? खरं सांगतोय महाराज, प्रत्येकाला अपेक्षाच ही झालेली आहे. 10-15 दिवसापूर्वी एका पुढाऱ्याचा वाढदिवस होतो, म्हणे महाराज माझं वाढदिवस आहे. म्हणलं मग कीर्तन ठेवायचं तुमचं? म्हणलं काही हरकत नाही, जेवढं मानधन घेता त्याच्यापेक्षा डबल घ्या, पण माझी एक अट आहे. म्हणलं काय? कीर्तनात 2 तास फक्त माझंच वर्णन करा, बाकी काहीच बोलू नका. मी फोन ठेवला आणि परत कॉल केला, म्हणलं बाबा ओ साहेब ऐका ना, चारित्र्यहीन लोकांचं चरित्र कीर्तनातून नाही गायला जातो, चारित्र्यवान लोकांचं चरित्र कीर्तनातून गायला जातो. संप्रदाय तोच आहे, कीर्तनकार चांगलेच. तुमचं पाप आहे, तुम्ही चांगल्या कीर्तनकारा लोक जात नाही, त्याला आम्ही काय करावं महाराज? आदत आहे. अजिबात म्हणायचं नाही संप्रदाय बिघडला, अजिबात नाही. संप्रदाय कालही चांगला होता, संप्रदाय आजही चांगला आहे आणि संप्रदाय उद्याही चांगलाच आहे. संप्रदाय बिघडूच शकत नाही, कारण संप्रदाय आमच्यासारख्या बुरट्या कीर्तनकारांचा नाहीच आहे. संप्रदाय ज्ञानोबराय तुकोबरायचा आहे, नाथबाबांचा आहे, नामदेवरायांचा आहे, चोखोबरायांचा आहे, निळोबरायांचा आहे, चोखोबरायांचा आहे. ज्या संप्रदायामध्ये एवढे दिग्गज महात्मे होऊन गेले, त्या संप्रदायाला काय कलंक लागणार आहे महाराज? अजिबात लागू शकत नाही. म्हणून माझी विनंती, एवढा सुंदर नरदेव प्राप्त झाला, देवाचं चिंतन करा. आणि जर नाही तुम्ही केलं, मग महाराज सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल. सरद सेवटी पा कळ बांधून नेईल, सरद सेवटी पा, सरद सेवटी पा कळ बांधून नेईल, सरद सेवटी पा, सरद सेवटी पा कळ बांधून नेईल, सरद सेवटी पा, सरद सेवटी पा कळ बांधून नेईल, सरद सेवटी पा. एका जनावरी आमचं काय बाजाईल, एका जनावरी आमचं काय बाजाईल, एका जनावरी आमचं काय बाजाईल, एका जनावरी आमचं काय बाजाईल. पिंगळा 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 महाद्वारी, बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी, पिंगळा महाद्वारी, बोल बोल देखा पिंगळा महाद्वारी. एवढं संतांनी सांगून जर तुम्ही नाही ऐकलं तर मग नाथबाबा पिंगळ्या सांगतात, हे जरी नाही काल मग दुसरा येईल, हे जरी नाही काल, सरद सेवटी बा काळ बांधून नेईल, सरद सेवटी बा. हो एका जनार्दनी आमचे काय बाजाईन, हो पिंगळा माद्वारी, बोल बोल तो देखा पिंगळा माद्वारी, पिंगाग बाई पिंगाग अवघ दांगड धिंगाग. असं खूप आनंद होता, पण ते काय पावसानं थोडी नजर लावली, तयारी करूनच आलो असं तलवारीला अशी धार देऊन.
बरोबर आहे का नाही? चला जसं असेल तसं, काय पगारी पुरतं झालं, बाकीचं पाहत बसवता काय करायचं. पावसात का होईना आता एवढ्या लांब आलो तसं तर जाता येत नाही ना, बरोबर आहे का नाही. झालं आता पावसाला सुद्धा मोह आवरला नाही. वा काय सुंदर आहे. तुम्ही या कुटुंबियाने नियोजन एवढं सुंदर केलं, एवढी सुंदर माईक सिस्टीम, एवढा सुंदर मंडप, एवढी सुंदर गुणीजन मंडळी. परिसरातील लोकांना कीर्तन ऐका वाटेल यात नवल नाही, नातेवाईकांना कीर्तन ऐका वाटेल यातही नवल नाहीये. या कुटुंबानी नियोजन एवढं सुंदर केलं की निसर्गाला सुद्धा कीर्तन ऐकायची इच्छा झाली, म्हणून तो हाजरी लावून गेला बरं महाराज. आता उघडलाय तो, कीर्तनाचा भन पडो पण जेवणात विक्षेप होणार नाही, बरोबर आहे का नाही. ते सर्वात महत्वाचं दान आहे ना. ज्ञानदानापेक्षा सर्वात महत्वाचं काय आहे? अन्नदान आहे. म्हणून माझी विनंती दादा, एवढा गोड नर्दे तुमच्या जीवनामध्ये प्राप्त झालाय ना, देवाचं चिंतन करा, जास्त नका जगू. 4 गोष्टी लिहून ठेवा माझ्या काळजावर. जीवन एवढं चांगलं जगा गड्या हो. तुम्ही चालले की 4 लोक तुमच्या सोबत चालले पाहिजेत, 1. तुम्ही बसले की 4 लोक तुमच्या सोबत बसले पाहिजेत, 2. तुम्ही बोलले की 4 लोक तुमच्या सोबत प्रेमानं बोलले पाहिजेत, 3. आणि तुम्ही गेले हे लोकांना कळलं की आपाप लोकांच्या डोळ्याला धारा लागल्या पाहिजेत. बस एवढंच जगा, जास्त कशाला जगता महाराज. छत्रपती गेल्यानंतर महाराष्ट्र पोरका झाला यात नवल नाहीये. छत्रपती गेल्यानंतर त्यांच्या मावळ्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला यातही नवल नाहीये. छत्रपती गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला यात नवल नाहीये. माझा राजा जगला एवढा सुंदर, माझ्या राजाचं कार्य एवढं सुंदर होतं. छत्रपती गेले ही बातमी वाघ्या नावाच्या कुत्र्याला कळल्यानंतर वाघ्या नावाच्या कुत्र्यानं महाराजासोबत प्राण सोडला. आपण जेवढे काही कीर्तनासाठी उपस्थित आहे ना, आपण एवढं चांगलं जगू शकत नाही याची गॅरंटी मी कीर्तनातून देतो की तुमच्यासाठी कुत्रे मरतील एवढं नाही जगू शकत आपण, पण कमीत कमी माणसं रडले पाहिजेत एवढं तर चांगलं जगलंच पाहिजेत महाराज. आणि या महाराष्ट्राची खंत आहे, जिवंतपणे माणसाचं महत्व कळत नाही. माणूस मेल्यावर लोक म्हणतात खूप चांगला होता. सिंधुताई सपकाळ अनाथाची माय होती, जिवंतपणे नाही कळलं महाराष्ट्राला, मेल्यानंतर स्टेटसद्वारे कळलं की बिचारी अनाथाची माय होती. म्हणून बसणाऱ्या मंडळीला माझी विनंती आहे, थोडं दिवस जीवन जगा, पण कसं जगा ऐका. किसी के काम जो आए उसे इंसान कहते हैं, पराया दर्द जो अपनाए उसे इंसान कहते हैं. ये दुनिया एक उलझन है कई दो का कई ठोकर, कोई हंस हंस के जीता है, कोई जीता है रो रो कर, मुश्किल में संभल जाए उसे इंसान कहते हैं. दुसऱ्याचं दुःख आपलं दुःख समजा आणि दुसऱ्याचं सुख आपलं सुख समजा, याच्यापेक्षा दुसरा परमार्थ या जगामध्ये कोणताच नाही. ज्ञानेश्वर माऊली सरवंडी ओवाळून सांडी मस्तक हे आठवीन पाय, हा माझा नवस रात्र आणि दिवस. पांडुरंग अभंगाची सरळ भूमिका मी तुम्हा सर्व मंडळी समोर ठेवली. ज्यांच्या पुण्यतिथी निमित्त हा कार्यक्रम आहे, आमचे बापूसाहेब काशीनाथराव कावरे पाटील. खूप सुंदर नियोजन या कावरे कुटुंबियांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद आहे. नजर लागाव एवढा सुंदर कार्यक्रम आहे. इंद्रालाही लाज वाटली पाहिजेत, इंद्रालाही लाज वाटली असेल. एवढं सुंदर एक कुटुंबाने नियोजन केलं आणि आपण पाऊस आणून घाण करण्यापेक्षा आपण आता थांबलं पाहिजेत कुठेतरी, बरोबर आहे का नाही. म्हणून त्यानं आपला शेवट गोड केला. आणि पावसात कीर्तन महाराज झाल्यापासून पहिल्यांदा केलं बरं महाराज मी. अंत हे काळीचे नाही कोणी. लोक फक्त प्रेमाने एवढं म्हणू शकतात, आम्ही तुमचे फॅन आहोत, बस एवढं लबाड बोलू शकतं. याच्या पलीकडे काहीच नाही. एकाही लबाडाने करोनात फोन नाही केला तू पॉझिटिव्ह आहे का, तू निगेटिव्ह आहे, काय गाडी आहे का नेली फायनान्सवाल्यानोडून, अजिबात नाही. ताण नाही घ्यायचं, आपलं मस्तीच जगायचं, काहीच नाही. आणि लोकांचा स्वभाव आहे महाराज. अरे जो समाज ज्ञानोबराय तुकोबरायचा झाला नाही, तो आमच्यासारख्या धोत्रावाल्याचा काय होणार आहे महाराज. का अपेक्षा करायची आपण, ताण नाही घ्यायचं, मस्तीत करायचं आपलं एकदम मस्त. अपने धुन में रहता हूँ और राधे राधे कहता हूँ. म्हणून लक्ष देऊन ऐका. खूप सुंदर नियोजन या कुटुंबियांनी केलं, द्यावे तेवढे धन्यवाद. आमच्या बाबांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त सर्वच आपण मंडळी उपस्थित. जाता जाता फक्त एवढीच विनंती करेल, मायबाप जोपर्यंत मायबाप जिवंत तोपर्यंत त्यांची सेवा करा. ज्या दिवशी माय नावाची गोष्ट जाईल, बाप नावाची गोष्ट जाईल, त्या दिवशी असं समजून चालावं की आपल्या जीवनातलं प्रेम संपतं. मी नेहमी सांगतो, पैसों से खाना मिल सकता है लेकिन पैसों से कभी बाजार में भूख नहीं मिल सकती. पैसों से किताबें मिल सकते हैं लेकिन पैसों से कभी बाजार में ज्ञान नहीं मिल सकता. पैसों से अच्छा बिछाना खरीद सकते हो
लेकिन पैसों से कभी बाजार में नींद नहीं खरीद सकते। उसी तरह पैसों से बहुत अच्छी बीवी आप लोगों को मिल सकती है, लेकिन पैसों से एक बात इस बाजार में नहीं मिलती, उसे माँ बाप कहते। म्हणून माझी विनंती आहे, ज्या दिवशी बाप जाईल त्या दिवशी माणसाच्या जीवनाचा आधार वड जातो, आणि ज्या दिवशी जीवनातली माय जाईल त्या दिवशी माणसाच्या जीवनातलं प्रेम जातं। मी नेहमी सांगतो, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाला आकार। ज्या दिवशी तुमच्या जीवनातली माय जाईल, ज्या दिवशी तुमच्या जीवनातला बाप जाईल, त्या दिवशी मनुष्य पोरका होतो। या जगातलं खरं दैवत जर कोण असेल ते आपले मायबाप आहे। मातरम पितरम चैवम प्रत्यक्ष साक्षात देवतः। म्हणून दोन गोष्टी माझ्या काळजावर लिहून ठेवा। परमार्थ करणारे जेवढे काही मंडळी त्यांनी पाप करायला भेलं पाहिजेत, एक। परमार्थ करणारे जेवढे काही मंडळी आहे त्यांनी पाप करायला भेलं पाहिजेत, एक। आणि संसार करणाऱ्या सगळ्या माणसाने आपल्या बापाला भेलं पाहिजे, दोन। बस दुसरं काही करायची गरजच नाही महाराज। या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक माझे छत्रपती शिवाजी महाराज या महाराष्ट्राचे राजे झाले। सर्व किल्ले राजाच्या ताब्यात आहे। 32 मन सोन्याच्या सिंहासनावर राजा विराजमान आहे। सोन्याचं मुकुट माझ्या राजाच्या डोक्यामध्ये असताना राजा रडायला लागला। मग जिजाबाई साहेबांनी प्रश्न केला, राजे का रडता तुम्ही? त्यावेळेस राजाने सांगितलं, आई मी या महाराष्ट्राचा राजा आहे, सर्व किल्ले माझ्या ताब्यात आहे, 32 मन सोन्याच्या सिंहासनावर मी विराजमान आहे, पण हे सगळं सुख पाहण्यासाठी तुझ्या डोक्याचं कुंकुम माझा बाप शहाजीराजा जिवंत असता तर मला अजून बरं वाटलं असतं। म्हणून माझी विनंती दादा तुम्हाला, प्रत्येकाने आपल्या मायबापाची सेवा करा। ज्यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे, आमचे बापूसाहेब पाटील कावरे हे ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणून हे नियोजन, हे कार्यक्रमाचं स्वरूप हे सगळं जर पाहत असतील तर मला असं वाटतं बापूसाहेबांच्या सुद्धा डोळ्याला धारा लागल्या असतील। ते विचार करत असतील, अरे इथं जिवंतपणी पोरं मायबापाला भाकरी घालत नाही, मी गेल्यानंतर सुद्धा भर पावसात माझ्या कुटुंबियांनी माझं कीर्तनाचं नियोजन डगमगू दिलं नाही महाराज, निश्चित तुमचा बाप तुम्हाला भरभरून आशीर्वाद देत असेल। म्हणून खूप सुंदर नियोजन तुम्ही सर्व मंडळींनी केले, द्यावे तेवढे धन्यवाद तुम्हाला सर्व मंडळीला आहे। कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच परिसरातील गुणीजन महाराज मंडळी, त्यामध्ये प्रामुख्याने ज्यांनी गोड अशी गायनाला साथ दिली, असं असणार आपल्या भागाचं वैभव आमचे कातकडे गुरुजी सुद्धा आहे। गुरुजींच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो। आळंदीहून आपल्या कार्यक्रमासाठी आलेले आमचे ओमकार दादा, दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो। आणि गोड पखवायचा पखवाज सगळेच वाजवतात महाराज, पण साथ करता आली पाहिजेत। काही काही पखवाजी नुसते तयारीच दाखवतात, इथं काय तयारी दाखवायची घरी? कीर्तनकाराचं अंग आहे गायक आणि वादन। कीर्तनकाराचं काय आहे? अंग आहे। वाजवल्यानंतर गायकाला असं वाटलं पाहिजे काय काय म्हणावं, कसं कसं म्हणावं, बरोबर आहे का नाही? म्हणून आमच्या पखवाद्यासाठी एकदा सर्वांनी प्रेमाने टाळी वाजवा। वा वा, खूप सुंदर आहे। आणि एवढ्या प्रतिकूल वातावरणामध्ये, पावसाच्या वातावरणामध्ये सुद्धा माईकनं अजून चिर नाही केलं आणि कुरय केलं नाही, हा त्यांचा ब्रँड आहे। काय ब्रँड? वा वा वा, वायुनंदन। आणि ब्रँड जरी असला, काय आहे माहिती आहे का, एक गोष्ट सांगू तुम्हाला, गाडी BMW असू द्या, ऑडी असू द्या, फॉर्च्युनर असू द्या, लँड क्रुझर असू द्या, आणि तिच्यावर जर ट्रॅक्टर ड्रायव्हर बसवला तर गाडी धडकणार म्हणजे धडकणार। ही गाडी सुद्धा ऑडी आहे आणि ड्रायव्हर सुद्धा पायलट आहे आमचे मोरे दादा, त्यांच्यासाठी सुद्धा एकदा सर्वांनी टाळी वाजवा। खूप सुंदर त्यांनी माईक लावली, ज्यांच्यामुळे महाराष्ट्र हा कार्यक्रम पाहत आहे। आम्हा सर्वांवर प्रेम करणारं, कीर्तनकारावर प्रेम करणारं एक लाडकं व्यक्तिमत्व आमचे अमोल दादा, दादाच्याही चरणी मी माझा माथा ठेवतो। महाराष्ट्रात एक चॅनल असं आहे महाराज, ते म्हणजे जिव्हाळा चॅनल। लोक म्हणतात टीव्हीवर कीर्तन नाही झालं तरी चालतं, पण जिव्हाळ्यावर झालं पाहिजेत, बरोबर आहे का नाही? आणि प्रत्येक कीर्तनकाराची हेडलाईन तुम्ही सगळे चॅनल पहा, याचं चॅनल पहा महाराज आमच्या अमोलचं। अजिबात नाही गावरान तडकान आणि कोल्हापुरी तडका, तसली घाण अजिबात नाही महाराज। जे आहे तेच आहे। असे लोक मागाय त्याच्या कीर्तन टाका हो, कीर्तन टाका हो, तो म्हणतो नाही, खाईल तर तुपाशी नाही तो उपाशी स्वभाव आहे। म्हणून बरोबर आहे का नाही? प्रत्येकानं आपलं बॅलन्स सांभाळलं पाहिजेत, प्रत्येकानं आपला ब्रँड सांभाळला पाहिजेत। आपल्या चॅनलचा स्टार करण्यासाठी, TRP वाढण्यासाठी उगं काही करायचं नाही महाराज। हे कीर्तनाला त्यांनी हेडिंग, जुनं कीर्तन असतं 2015चं आणि लगेच 2022चा गौरान तडका। अरे तडका हे कीर्तनाचं नाव नाहीये, हे मिसळचं आहे। काही करतात लोक। म्हणून यूट्यूबवाल्यांनी सुद्धा आपलं TRP वाढवण्यासाठी असं काही टाकू नये। आमच्या अमोल दादाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद। सर्वांच्या मंडळींच्या चरणी मी आणि सर्व सुंदर नियोजन
आमचे वायुनंदनचे दादा, त्यांच्याही चरणी मी माझा माता ठेवतो. आपले जवायांच्या मागं धाकधूकच होती. त्यांना म्हणलं काळजी करू नका, मी अवलिया बाबा आहे, मी पावसात कीर्तन करणारा महाराज आहे, ताण नका घेऊ तुम्ही. जवयावर टेन्शन असतं ना. जवयाने सगळं नियोजन केलं. महाराज कधी येतात, त्यांनी किती रात्री 3 वाजता रात्रभर झोपलेच नाही ते, कधी येता महाराज, कधी येता महाराज. पण खूप लांबचा प्रवास होता. औरंगाबादच्या जवळच थोडं थांबलो होतो, सकाळी आलो. म्हणून पुनश्च एकदा सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. आणि ज्यांनी हे सर्व नियोजन केलं, हे कावरे कुटुंबीय, त्यांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वच गुणीजन महाराज मंडळी, प्रत्येक क्षेत्रातले मंडळी आलेले, त्यामध्ये आपल्या तालुक्याचे माझे आमदार, आमचे वारकरी आमदार, बरोबर आहे का नाही, आमदार वारकरी आमदार साहेबसुद्धा कार्यक्रमासाठी उपस्थित आहे. सर्वांच्या चरणी मी माझा माता ठेवतो. अनवाणीला पूर्णविराम देतो. जे बरोबर आहे ते माझ्या सद्गुरू जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं आहे, जे चुकीचं असेल ते माझ्या बुद्धीचे दोष आहे.